अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून बीसीसीबी मध्ये आहे? का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का? मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही. डिजिटल बँकिंग, एनआरआय सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, झिरो प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. आवाज येतोय का माझा? येस. ओके. शेवटच्या रांगेत परफेक्ट. असा आवाज मोठा आहे माझा आणि हे शाळेचं सभागृह असल्यामुळे मला सांगायला आवडेल की माझ्या शिक्षकांना कधी वाटलं नाही की मी म्हणजे असं मानसिक आरोग्यावर किंवा अर्थात या पद्धतीचं काम करेल. कारण शाळेमध्ये हुशार म्हणण्यापेक्षा घरून माड परायचा म्हणून मी अभ्यास जास्ती करायचे, अभ्यासाची आवड होती. पण आई वडील स्ट्रिक्ट होते माझ्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आणि माझा स्वभाव जरा खोडकर होता. आणि बाकी म्हणजे डान्स करणे किंवा खेळात सहभाग घेणे, वाचन, सिनेमा आणि घरी तसं वातावरण होतं. त्याच्यामुळे एवढ्या गंभीर विषयावर येऊन आपली विद्यार्थिनी लोकांना मार्गदर्शन करेल असे माझ्या शिक्षकांना काही अपेक्षा नव्हती. आणि पण अर्थात माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना मी पुढे सांगणारच आहे, बोलण्यात येतीलच त्या. पण आजच्या या अतिशय महत्त्वाच्या भावनिक प्रसंगी आपल्या सिस्टर मेलोरा यांना एक श्रद्धांजली म्हणून हा जो प्रोग्राम प्रबोधिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला तुमच्या सगळ्यांसमोर मी विज्ञान वगैरे तर म्हणणार नाही, मला जे अनुभव आले आहे मी तेच तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. कारण ज्ञान वगैरे हा फार मोठा शब्द आहे आणि मी साधारण तुमच्यासारखी कॉर्पोरेटमध्ये काम करणारी एक व्यक्ती आहे. माझा आवाज नीट आहे ना? इको येत नाही ना? ओके, हां. तर आपण हा संवाद ठेवूया. हा व्याख्यान वगैरे मला फार बोजड शब्द वाटतो आणि मी शिकवतेही त्यावेळेला इंटरॅक्टिव्ह सेशन घेते. लोकांना बोलतं करणं हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं आणि त्यांच्याकडूनच काढून घेणं या गोष्टी. तर सर्वप्रथम प्रबोधन प्रतिष्ठानचे आभार, मला या ठिकाणी संधी दिली. आणि अशा वेळा जिथे आपण ख्रिस्तवासी सिस्टर मेलोरा यांना श्रद्धांजली देतो आहे, म्हणजे हा एक प्रकारे ग्रीफ किंवा ग्रीविंगचा भाग आहे. म्हणजे हा शोक आपण सगळे म्हणजे त्यांच्या जवळचे त्यांचे विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय जे शोक अनुभवत आहे, तर हेच माझ्या पुस्तकात देखील हा विषय मी मांडला आहे. आणि मराठीत मृत्यूनंतर अनुभवली जाणारी शोकावस्था हा विषय कुठे नाही आहे, कुठेच नाही आहे. कारण मी स्वतः 2007 ते 2012 या 6 वर्षात माझ्या घरातली अत्यंत जवळची 3 माणसं 2-2 वर्षाच्या कालावधीत अनटाईमली ज्याला म्हणतात ना, आणि अचानकपणे मृत्यूच्या अधीन झाली. आणि आम्हाला अपेक्षाही नव्हती. आमचं साधारण मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब. आणि ह्याच्यानंतर मी सायकोलॉजिस्ट असूनही मला मदत मिळाली नाही. आणि त्यानंतर 2020मध्ये कोरोनामध्ये माझे वडील गेलेत आणि त्यानंतर म्हणजे एक 12 वर्षाच्या काळात मी 4 माणसं जवळची गमावली. तर हा सगळा काळ, या काळात माझं करिअर पण झालं. तुम्ही जे काही म्हणजे लिखाणाबद्दल ऐकलं माझ्या किंवा PhDबद्दल ऐकलं ते सगळं मी केलं. पण माझ्या भावनिक आयुष्यावर, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर, माझ्या शारीरिक आरोग्यावर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम झाला हे मला लक्षातच यायला खूप उशीर झाला. म्हणजे मी हे पुस्तक 2022मध्ये 23मध्ये लिहिलं, 24मध्ये ते प्रकाशित झालं आणि त्याच्या वर्षभरात 3 आवृत्ती निघाल्या आहेत. कारण मराठीमध्ये जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर येणारी शोकावस्था याच्यावर काहीच नाही आहे. आम्हाला कोणी सांगितलं नाही की ग्रीफ आणि ग्रीविंग हा पिरियड इतका भयंकर असतो.
त्यामुळे जेव्हा मी अजूनही जिथे कुठे मला म्हटलं की तुम्ही व्याख्यानाला या, तर मी त्यांना हेच सांगते की कोरोनानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आहे. आणि त्यातला एक बदल म्हणजे अनेकांनी आपले आप्तस्वकीय घालवले आहेत आणि बरेच लोक ग्रीफ अनुभवत आहेत, अजूनही अनुभवत आहेत. आणि मी आत्ता सिस्टर मेलोरा यांचे मला असं वाटते कुटुंबीय होते आणि त्यांच्यापैकी कोणाच्या तरी डोळ्यामध्ये पाणी बघितलं, त्यांना भरून आलं होतं या फोटोकडे येताना. तर ह्या अवस्थेतून मी स्वतः गेली आहे. त्याच्यामुळे मी नुसतं पुस्तकी तुम्हाला काही सांगणार नाही. मी स्वतः कशातून गेली आहे, मी कशी बाहेर पडले आणि दुसऱ्या इतरांवर कोणी ती वेळ येऊ नये, त्यांना लवकर मदत मिळावी किंवा त्यांनी लवकर मदत मागावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी पुस्तक लिहिलं. आणि सध्या देखील मी कॉर्पोरेटमध्येच काम करते. मी कन्सल्टंट आहे कॉर्पोरेटमध्ये, पण मी या विषयावर अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न माझ्या वेगवेगळ्या माध्यमातून करत असते. त्यातलाच हा आजचा एक प्रयत्न आहे. आणि मी मुद्दाम PPT प्रेझेंट करणार आहे आज, त्यामुळे मराठीतच आहे, सगळं मराठीत राहील. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचारा मला. आपण इंटरॅक्टिव्ह सेशन करूया. हे टिपिकल असं व्याख्यान नको. त्यामुळे मी खाली उतरणार आहे आणि मग आपण एकमेकांशी संवाद सुरू करूया. चालेल? जोरात आवाज. हां, म्हणजे सकाळ झाली आहे आपली, आपला 10:30 झाले आहेत आता. ओके. आता कोरोनानंतरचं मानसिक आरोग्य, कोरोना होऊनही बरेच दिवस झाले, पण आपल्याला कोरोना जेव्हा 20मध्ये आला आणि तो 4 वर्ष टिकला, तर त्याच्या मध्ये आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणवल्या. इनफॅक्ट ती जागतिक महामारी होती. जागतिक महामारीनंतर आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आता उलगडा पण होतो आहे की ती कशी आली, काय आली, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण तुम्हाला स्वतःला म्हणजे तुम्हीच सांगा मला की तुम्हाला स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये कोरोना झाल्यानंतर काय बदल जाणवले. बी फ्रँक. मी म्हणजे सायकोलॉजिस्ट आहे, आय वोंट जज यू. तुम्हाला जज नाही करणार, पण तुम्हाला बोलायचं आहे. कोणत्याही वयोगटात असले तुमच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवले कोरोनाच्या काळात, कोरोनानंतर? एकमेकाचा संबंध तुटला. बोलणं चालणं कमी झालं, त्यामुळे खाणं पिणं पण कमीच झालं. अजून स्त्रियांनी सांगावं, कारण मी माझ्या स्वतःच्या मानसिक आरोग्याबद्दल. मॅडम, कोरोना काळामध्ये आम्हाला शिक्षकांना नाईलाजाने ऑनलाईन एज्युकेशन सुरू करावं लागलं. पण त्याचे आफ्टर इफेक्ट फार आता जाणवत आहेत की त्या पिढीच्या नको त्या वयामध्ये त्यांच्या हातात मोबाईल गेला आणि तो आता सुटत नाही. त्याच्यावर येणार आहे, मी त्या याच्यावर येणार आहे. पर्सनली सांगितलं तर करोना पिरियडमध्ये भीतीचं वातावरण फार निर्माण. सगळीकडे भीती, म्हणजे घरात सुद्धा आम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडू शकलो नाही, एवढी भीती त्यावेळेला निर्माण झाली होती. मला तोच पॉईंट रिपीट की भीती जास्त होती. आपण भीतीच्या छायेतच जगलो, मृत्यूच्या छायेत जगलो 4 वर्ष की आपल्याला काय होईल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय होईल. अजून करोनामध्ये जी लोक आतमध्ये अडकलेली होती, बहुतेकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली, त्यामुळे बहुतेक लोक बाहेर पडायला चालले, पर्यटनावरती जास्त भर दिला गेला आहे. हां हां. अजून स्त्रियांनी बोलावं. हां. करोना कालावधीमध्ये सर्वजण हाऊस अरेस्ट झाले. विशेषतः म्हणजे सांगायचं झालं पर्सनल, कुटुंबीयातील आप्तस्वकीय फ्रॉम मॅटर्नल पॅटर्नल दोन्ही भागामध्ये करोना आजाराने ग्रासलं. त्यामुळे स्वतः वैयक्तिक आपण बाहेर पडू शकलो नाहीत आणि तिथूनही माणसं दगावली, इथूनही माणसं दगावली. त्याचा मोठा परिणाम असा झाला का जे आता जिवंत आहेत किंवा जे आता आम्ही एकत्र आहोत त्यांच्या मनात कुठेतरी असा एक भाव आत्ताही आहे का त्यावेळेला ही व्यक्ती तिथे का पोहोचली नाही, ही व्यक्ती तिथे का पोचली नाही. मी ॲज म्हणजे आता लग्न झाल्यानंतर माझ्या घरी राहणं ही माझी प्रायोरिटी झाली. आता माहेरहून पण तिथे प्रॉब्लेम झाला, इथे पण प्रॉब्लेम झाला. म्हणून आता नातेसंबंधामध्ये हा एक भाव कुठे निर्माण झालेला आहे की हिने घराला प्रायोरिटी तिच्या दिली, इथे आलेली नाही आहे. हा भाग एक आता निर्माण झालेला आहे. गिल्ट निर्माण झाली आणि ती गिल्ट माझ्या मनात देखील आहे का त्यावेळेला माझे स्वतःचे वडील त्या कालावधीमध्ये ऑफ झाले. त्यामुळे मला आताही ती गिल्ट आहे की मी पोहोचू शकले नाही. कधी गेले तुमचे वडील? 2020. माझे वडील पण 2020मध्ये गेले. येस मॅडम. सॉरी टू हिअर दॅट. येस. अजून मागचे बॅक बेंचर्स म्हणू शकते का मी तुम्हाला? मागचे लोक बोलणार नाही आहेत का काही? हां. येस. नाही, मी जाऊ शकते, मी फास्ट आहे. हां.
करोना काळाच्या आधी बरीच लोक वर्क फ्रॉम ऑफिसच करत होते. पण कोरोना काळात ती एक संधी मिळाली, तिला अपॉर्च्युनिटी म्हणूया आपण, की वर्क फ्रॉम होमची अवेलेबिलिटी झाली. बरीच मंडळी एका घरात एकत्र काम करत होते, त्यामुळे एकत्र राहिल्यामुळे एकमेकांचे स्वभाव जे अगोदर माहीत नव्हते ते माहीत पडायला लागले. आणि डेफिनेटली डिवोर्स केसेस किंवा नातेसंबंधात बऱ्यापैकी गडबड झाली आहे. अगदी आईबाबांसोबत पण भांडणं झाले आहेत आपले. कोरोनामध्ये मुलांची लाईक यू कॅन स्पीक इन इंग्लिश. आमचे ऑनलाईन क्लासेस वगैरे असायचे, म्हणून मुलांच्या हातात फोन आला आणि मुलं त्या फोनमध्ये गुंतले आणि त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ हे खूप थांबले आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावरती खूप इम्पॅक्ट पडला. म्हणून आता मुलं फोनवरती जास्त खेळतात आणि मैदानामध्ये कमी असतात. मैदानं पण कमी झाली आहेत. गिलरॉय, आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वच्छतेकडे लोक अधिक लक्ष द्यायला लागली. तो एक उदाहरणार्थ बाजारातून भाज्या आणल्या तर त्या सॅनिटाईज करून घेणं, मिठाच्या पाण्यातून वगैरे धुवून घेणं, हा प्रकार वाढलेला आहे. माझ्या फॅमिलीमध्ये हा सध्या प्रकार होत आहे. म्हणजे वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं गेलेलं आहे. थँक्यू. अजून सगळ्यांनी वाईट जे घडलं ते सांगितलं आहे. मी चांगलं सांगणार आहे. मला असा अनुभव आला की कोरोनामुळे आपण सगळे एकत्र आले, घरचे कुटुंब एकत्र बसले, गप्पा गोष्टी केल्या, एकत्र जेवले. एकत्र जेवले, खालं पिलं सगळं झालं, त्यामुळे ते संबंध दृढ झाले. आणि अजून एक गोष्ट मला जाणवली की आपण बाहेरून जे आणत होतो खात ते संपलं. ते संपलं. त्यामुळे मी ऑब्झर्व केलं की आपण जे घरी भरून खात होतो ना, त्यामुळे म्हणजे कोणाच्या तब्येतीवरती वाईट इफेक्ट झालेला नाही वगैरे. ताप झालाय, सर्दी झालाय, म्हणजे डॉक्टरही अवेलेबल नव्हते, पण आपल्याला ती वेळ आली नव्हती त्यावेळेला. दॅट इज माय ऑब्झर्वेशन. थँक्यू. गुड. कोरोना कालावधीत लग्न समारंभ किंवा इतर जे प्रोग्राम्स होते ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लोकांनी साजरे केले, कारण बंधनं होती. मग तेव्हा लोकांना कळलं की अगदी कमी म्हणजे मोजक्या लोकांच्या उपस्थितीतसुद्धा कार्यक्रम होऊ शकतात. खर्चांना वगैरे सगळ्यांना मर्यादा आली. अगदी आनंदाच्या वातावरणातसुद्धा काही कार्यक्रम साजरे झाले. परंतु कोरोना संपल्यानंतर लोकांनी विचार केला की आयुष्य क्षणभंगूर आहे. परत पुन्हा ती परिस्थिती आली की नाही, अगदी गाजावाजा करून हा फरक जाणवला. करोनामुळे लोक धर्मापासून खूप खूप दूर गेले आहेत. हा एक मोठा फरक आम्हाला जाणवतो आहे. हॅलो. अगदी. अजून मॅडम, कोरोना काळामध्ये अर्थकारणामध्ये पण खूप फरक झाला, कारण लॉकडाऊनमुळे पूर्णपणे परिस्थिती, आपण घरी वर्क फ्रॉम होम करत असतो, पण सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती ठप्पच झाली थोडक्यात. आणि आता जी काळी रुळावर येत आहे त्यामुळे आता अर्थकारण परत व्यवस्थित आहे, तर अर्थकारणावर सुद्धा खूप परिणाम झाला. एक चांगली बाजू म्हणजे मध्यमवर्गीय शिक्षकांना सुद्धा संगणकाची एवढी चांगल्या प्रकारे हाताळणी करता येऊ लागली, ज्यांनी संगणक कधी पाहिलेला नव्हता, कारण शिक्षकांना त्याची सवय नव्हती. मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि आता लिटरली त्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारामध्ये निपुण झालेलो आहोत. तर कोरोनाने हे सुद्धा एक चांगली बाजू आम्हाला शिकवलेली आहे. चला, आपण कोरोनाच्या चांगल्या बाजू आणि काही प्रमाणात वाईट बाजू दोन्ही बघितल्या. तर नेक्स्ट, कोरोनाने विशेष करून आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला आहे हे आज आपण थोडं बघणार आहोत. तर त्याच्यानंतरची, तर कोरोना हा एक प्रकारचा मानसिक धक्का होता. आणि मानसिक धक्का म्हणजे अशी कुठलीही घटना, जसं अनेकांनी ते सांगितलं की आपण भीतीमध्ये जगायला सुरुवात केली. आता त्या भीतीतून काही चांगल्या गोष्टी निघाल्या, काही अनेक गोष्टी वाईट निघाल्या. आणि सगळ्यात म्हणजे जे वाईट बाब म्हणता येईल कोरोनाची, की अनेकांनी आपले आप्तस्वकीय लोक घालवले, अनेकांचे जॉब लॉस झाले. म्हणजे मी फक्त इथल्या लिमिटेड क्राऊडबद्दल किंवा या एरियाबद्दल बोलत नाही आहे, तर आपण एक ओव्हरऑल सगळ्या म्हणजे भारताबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया. आपण बोलतो आहे की कसं लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला. तर जे खूप भाग्यवान आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं नाही,
पण असेही लोक आहेत की ज्यांना जवळचे लोक गमवावे लागले, ज्यांचे जॉब लॉस झाले आहेत किंवा ज्यांना काही आर्थिक नुकसान झालं आहे, त्यांचे बिझनेसेस बंद पडले. तर ह्या सगळ्यातून हा जो प्रकार होता, हा याला म्हणा आमच्या भाषेमध्ये, सायकोलॉजिस्टच्या भाषेमध्ये मेंटल ट्रॉमा किंवा मानसिक धक्का असं म्हणतात. आणि अशी कुठलीही घटना जी तुमची जगण्याची रीत बदलते, म्हणजे तुम्हाला जगण्याला कसं तुम्हाला एक सेफ कम्युनिटीमध्ये हा सेफ आहे, कोणीतरी आपल्याला सांभाळून घेईल, ही एक फिलिंग असते. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, अनसर्टनिटी आली लाईफमध्ये. पुढे काय होईल याचं आपल्याला माहीत नव्हतं, आणि त्या पुढे काय होईल हे जेव्हा माहीत नसतं, मग त्यावेळेला आपली मानवी वर्तणूक कशी चेंज होते. कोणी म्हटलं की आम्ही लोक एकत्र आलो, कोणी म्हटलं लग्न समारंभ आम्ही कमी याच्यात करायला लागलो, कोणी म्हटलं की आम्ही हायजीन वाढलं, कोणाचे आप्तस्वकीय गेले, कोणाचं आर्थिक नुकसान झालं. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या, आणि अनेकांसोबत कोणीतरी म्हटलं की आपण घरच्या लोकांसोबत इतका वेळ राहिलो की त्यांची चुकीची बाजू पण आमच्या लक्षात यायला लागली. आणि अति तेथे माती मराठीमध्ये म्हण आहे, कुठल्याही गोष्टीचं अति झालं, आपण हायजीन एक्स्ट्रा केलं, किती वेळा ते सॅनिटायझर लावा, किती वेळा स्वच्छता करा, तर अति तिथे माती हा जो आपण प्रकार तो अनुभवला. आणि सगळ्यात मोठी आणि जी म्हणजे कोणाच्या लक्षात आली का माहीत नाही, आपण सोशल आयसोलेशनमध्ये होतो, त्यामुळे आपलं टच डिप्रायवेशन झालं आहे. सो इट्स लाईक यू टच पीपल सो इझिली हिअर. पण जेव्हा कोरोनामध्ये होतो तर आपण एकमेकांना, ते म्हणायचे ना सेफ डिस्टन्स ठेवा, आणि एकमेकांना हात, अगदी जवळच्या लोकांना पण आपण हात लावू नाही शकायचो. बाहेरून आलो तर पटकीनं लहान बाळाला तर जवळ घेणं शक्यच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, आणि तुमचा मोबाईलचा संपर्क वाढला. यू स्टार्टेड युझिंग मोबाईल अ लॉट, आणि स्पेशली ऑनलाईन एज्युकेशनमुळे, ऑनलाईन वर्कमुळे, तर तुमचं स्क्रीन इंटरॅक्शन प्रचंड प्रमाणात वाढलं. आय डोंट नो, म्हणजे तुम्ही कधी तुमचं डिजिटल हे ट्रॅक करता का, डिजिटल वेलबिंग जे एक ॲप असते ना, तर तुम्ही किती वेळ वापरता. आय नो मेनी पीपल हू कम टू मी, ते ट्रेडिंग, गेमिंग आणि सोशल मीडिया 8-8, 9-9 तास मोबाईल वापरतात. आणि आपण ते बघणार आहोत की मोबाईलने काय चेंजेस केले आपल्या लाईफमध्ये ड्युरिंग कोरोना. आपल्या रिलेशनशिपवर काय परिणाम केला, आपल्या हेल्थवर काय परिणाम केला, आयसाईटवर काय परिणाम केला, आपल्या लर्निंग कॅपॅसिटीवर, फोकसवर काय परिणाम केला आहे. सो मानसिक धक्का म्हणजे अशी कोणतीही घटना जी तुम्हाला भीतीमध्ये जगायला प्रवृत्त करते, म्हणजे नैसर्गिक आपत्ती, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, इट कुड बी नात्यात होणारा छळ, म्हणजे रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स, घरातील अस्थिर वातावरण, आर्थिक फसवणूक, आजार, अपघात. तुमच्यापैकी किती लोकांना कोरोना होऊन गेला आहे? हाऊ मेनी ऑफ यू? सी आय एम ऑल्सो. त्यामुळे ज्यांना नाही झालं ते खूप भाग्यवान आहेत. आणि येस चेक नाही, मी क्वारंटाईनमध्ये होते 15 दिवस, आणि खूप म्हणजे ज्यांचे जे याच्यामध्ये गेले, हॉस्पिटलमध्येच गेले कोरोनाच्या नंतर, ते फार भयंकर अनुभव होते. म्हणजे मेडिकल क्षेत्राचा काही आपल्याला चांगला अनुभव आला नाही कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे डॉक्टरांवरचा विश्वास एकंदरीत कमी झाला आहे, माझा तर कमी झाला आहे. मेडिकल डॉक्टरवरचं जावं की नाही असं भीती वाटते आता, की काय करतील बा आपल्याला. तर हे सगळं जे आहे ना, इट इन्स्टिल्ड फिअर इन आवर माइंड्स. आपल्या मेंदूमध्ये यांनी भीती घुसवली आहे, आपल्या मेंदूमध्ये संशय घुसवला आहे की आता पुढे काय होईल, किंवा पुढे पॅन्डेमिक आलं तर काय होईल. तर हे, आणि अजूनही म्हणजे कसं असतं, ट्रॉमा एखादी घटना जेव्हा अशी घडून जाते, तर त्याच्यानंतर आयडियली तुमचा मेंदू 1 वर्षात 2 वर्षात पूर्ववत व्हायला हवा. म्हणजे भीती जी होती, ते होऊन गेलं बा आता, पण तसं होत नाही आहे. So if you see around you, there are so many accidents which are happening. ॲक्सिडेंट्स प्रमाण वाढलं आहे, रिलेशनशिपचं ट्रबलचं प्रमाण वाढलं आहे, झोपेचे प्रॉब्लेम्स कोरोनाच्या काळामध्ये खूप वाढले. लोकांना ते लाईफ वर्क याच्यामधली बाउंड्री कळायची नाही, ब्लर होऊन जायची. मग त्या झोपेचा प्रॉब्लेम, लोक 2 वाजता झोपतात, सकाळी 10 वाजता उठतात, किंवा 12-1 शिवाय तर मला नाही वाटत कोणी झोपतं का म्हणून. म्हणजे आता हे झालं आहे, आणि तो कोरोनाच्या काळात ती सायकल डिस्टर्ब झाली आहे आपली सगळ्यांची. तर हे जे आहे, इट इज कॉल्ड ॲज मेंटल ट्रॉमा इन सायकॅट्री. म्हणजे सायकोलॉजीमध्ये आपण त्याला मेंटल ट्रॉमा म्हणतो. आणि ट्रॉमा हे आयडियली ॲक्यूट ट्रॉमा एक प्रकार असतो. म्हणजे आपल्याला थोडंसं काहीतरी झालं ना, की आपल्यातली सिस्टीम चेंज होते. ती कशी होते मी सांगते, आणि वी कम बॅक टू द नॉर्मल स्टेज. अरे ठीक आहे, ते होऊन गेलं बाबा. देन देअर इज क्रोनिक ट्रॉमा. म्हणजे अशी एखादी घटना, म्हणजे आता मृत्यू आहे जवळच्या व्यक्तीचा, ती घडून गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्यासोबत नाही, हे मेंदूमध्ये रजिस्टर व्हायला कमीत कमी 3 वर्ष जातात.
कारण ती व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या टाईम आणि स्पेसमध्ये असते, पण ती टाईम आणि स्पेसमध्ये नाही आहे हे कळायलाच आपल्या मेंदूला 3 वर्ष ॲडजस्ट व्हावं लागतं. अँड दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीविंग, जे विचार मी बोलणार आहे ग्रीविंगवर सेपरेटली. तर हा ग्रीविंग अनेकांनी अनुभवला आहे कोरोनाच्या काळामध्ये, मी पण अनुभवला आहे. तर ह्या सगळ्यांनी काय होतं ॲक्च्युली, मेंदूची सेफ्टीची फिलिंग जाते. ती सेफ्टीची फिलिंग लवकर परत आली तर छान. काही लोकांची तर लवकर परत आहे. पीपल हार्डीनेस आहे, रेझिलियंट असतात काही लोक, ते लवकर परत येतं. काही लोक मनाने हळवे असतात आणि देन दे स्लिप इन टू PTSD, विच इज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. म्हणजे स्ट्रेस कधी येतो माणसाला? हाऊ मेनी ऑफ यू नो द स्ट्रेस आल्यावर काय होतं, कशी फिलिंग येते? कोणाला आवडेल शेअर करायला? झोप. हां, कोण बोललं? हां, झोप. काय झोप येत नाही स्ट्रेसनी? परफेक्ट. अजून एन्झायटी, पुढे काय होईल म्हणून. परफेक्ट. अजून ओव्हर थिंकिंग येतं एन्झायटीमधून, खूप विचार येतात. अजून एक्झॅक्टली ब्रिदिंगचा पॅटर्न चेंज होतो. अजून ईटिंग पॅटर्न्स चेंज होतात. अजून यू कांट कॉन्सन्ट्रेट, फोकस कमी होतो. अजून म्हणजे लर्निंग कमी होतं, लर्निंग ॲबिलिटी कमी होते. अजून शरीरावर परिणाम होतो. आपली नात्यांमध्ये चिडचिड जास्ती व्हायला लागते. वी बिकम इरिटेबल, वी बिकम इनटॉलरंट बेसिकली, अँड पीपल अराउंड अस कॅनॉट टॉलरेट आर टँट्रम्स. आपले टँट्रम्स वाढतात, मूड खूप वर खाली होत असतात. बरोबर, मूड स्विंग्स असतात खूप. येस. तर हे कशामुळे होतं? सो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगते की आपल्याला स्ट्रेस आल्यावर नक्की काय होतं. सो स्ट्रेस इज नॉट बॅड. स्ट्रेस इज अ इव्होल्युशनरी रिस्पॉन्स. आणि आपल्याला आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या स्वतःला सेव्ह करण्याकरता ती मेंदूची सिस्टीम आहे स्ट्रेस रिस्पॉन्स. तर आपण आता सगळ्या बसलो आहो की इथे सगळं आपल्याला सेफ वाटतं. सेफ वाटलं म्हणजे काय होतं, BP जनरली, ज्याला BP नसेल, नॉर्मल BP 120-80 राहतं, किंवा तुमची शुगर लेवल नॉर्मल राहते आणि हृदयाचे ठोके तुमचे नॉर्मल राहतात. यू फील कॉन्सन्ट्रेटेड की नाही आता मी या व्यक्तीला ऐकते आहे, मला ऐकायची इच्छा आहे. यू फील क्युरियस, होपफुल. आणि इफ समथिंग हॅपन्स हिअर, इथे काहीतरी पडलंच आता दणकीने किंवा काहीतरी, सापच आला इथे समोर, इथे आला साप, आतमध्ये आला. इट्स अ थ्रेट टू सर्वायवल. ओके. सो व्हॉट विल बी आर रिस्पॉन्स? ऑफकोर्स वी विल ट्राय टू प्रोटेक्ट आवर सेल्फ. आपण स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करू. तर सम पीपल विल ट्राय टू रन अवे फ्रॉम हिअर. दॅट इज अ फ्लाईट रिस्पॉन्स. अँड सम पीपल विल ट्राय टू हिट द स्नेक. ओके. तर तो झाला फाईट रिस्पॉन्स. म्हणजे यू विल इदर फ्लाय फ्रॉम हिअर और यू विल फाईट द थ्रेट, और सम पीपल विल फ्रीज. ते काहीच करणार नाहीत. ओके. आणि हे सगळं सुरू असताना वेन यू फील थ्रेट, कुठलाही थ्रेट घ्या, सायकोलॉजिकल थ्रेट असो जो कोरोनासारखा होता, किंवा फिजिकल थ्रेट असो. फिजिकल थ्रेट इज लाईक समबडी इज चेजिंग यू, अ डॉग इज चेजिंग यू, अ मॅड डॉग इज चेजिंग यू. तर नक्की काय होतं त्यावेळेला की बॉडीमध्ये शुगर जास्ती रिलीज होते, बिकॉज यू नीड लॉट ऑफ एनर्जी टू फाईट ऑर फ्लाईट. इट्स अ इमर्जन्सी सिच्युएशन फॉर बॉडी. म्हणजे म्हणतात ना गॅसवर बसले आहे, बर्नरवर बसल्यासारखं. बॉडीचे हार्टबीट्स तुमचे वाढतात, तुमचं BP वाढतं, तुम्हाला जास्ती एनर्जी बॉडी प्रोड्यूस करतं इन फॉर्म ऑफ शुगर. आणि त्यावेळेला जो थ्रेट असतो तो थ्रेटला फाईट करा, फ्लाईट करा. यू प्रोटेक्ट युअर सेल्फ. अँड आफ्टर दॅट वेन यू फील, म्हणजे जेव्हा मेंदूला कळतं की आता थ्रेट गेला आहे, बी इट सायकोलॉजिकल और बी इट फिजिकल, तर बॉडी नॉर्मलला येते. सो युअर BP कम्स बॅक टू नॉर्मल, शुगर लेवल गोज डाऊन, इट कम्स टू नॉर्मल, युअर हार्टबीट कम्स टू नॉर्मल, अँड अँझायटी येत नाही, तुम्हाला भीती वाटत नाही. सो ही सेड भीती वाटत होती आपल्याला. तर वेन एवर यू फील द इमोशन फिअर, वेन एवर यू फील द इमोशन अँगर, अँझायटी, it means you are not feeling safe in your body or around you, and these are the changes which are happening in your physiology. आणि मग कसं होतं ना की हे सगळं झाल्यानंतर बॉडी नॉर्मलला येते. हा झाला ॲक्यूट स्ट्रेस. थोडा वेळ राहतो, इट प्रोटेक्ट्स यू ना. तुमच्या गाडीसमोर चालता चालता एखादं ॲनिमल आलं, तुम्ही काय करता, मायक्रोसेकंडमध्ये ब्रेक दाबता. कसं होतं हे कधी विचार केला का? इतकं फास्ट रिॲक्शन होते. तुम्हाला त्या ॲनिमलला वाचवायचं आहे, तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. तर ही सगळी मी आत्ता जी रिॲक्शन सांगितली की BP वाढणं किंवा तुमचं शुगर वाढणं, हे फटकीने होतं. अँड यू स्टॉप अँड देन यू मूव्ह फॉरवर्ड.
हा सिम्पल गोष्ट जेव्हा हा स्ट्रेस रिस्पॉन्स आहे तो भीती जातच नाही, राईट, भीती जातच नाही, तेव्हा काय होईल ना, वेन यू हॅव अ थ्रेट विच इज देअर, इट्स नॉट गोईंग अवे, जस्ट लाईक कोविड किती वर्ष होता, 4 वर्ष होता. सो इट केप्ट अस इन अलार्मिंग स्टेट. आपल्या बॉडीला त्यांनी अलार्मिंग फ्लाईट अँड फ्लाईट मोडमध्ये ठेवलं होतं इतके वर्ष. इमॅजिन करा एवढ्या वेळ बॉडी तुमची जर अलार्म स्टेटमध्ये राहते, नॉर्मल याच्यात राहत नाही, तर बॉडीमध्ये किती डॅमेज झालं असेल, राईट. अँड देन यू ऑल ऑफ अस वी आर फायटिंग of course the economical uncertainty, we were fighting health issues, our beloved's health issue, and there are so many other things, basically uncertainty, याचं पुढे काय होईल, राईट. सो हे आहे ट्रॉमाचं एक्झाम्पल. एवढं कळलं का, आय मीन इफ यू अंडरस्टँड दिस, in future whenever you feel like you feel unsafe or you feel threatened by something, it could be psychological, it could be physiological, तर तुम्हाला कळेल की नाही आता मला याच्यातून थांबावं लागेल बा म्हणून, किंवा ह्या सिच्युएशनला रिमूव्ह करावं लागेल. इतकं कळलं का, है ना. सो जे तुमचे रिस्पॉन्सेस होते ना अनेकांचे इथे की जवळची व्यक्ती गेल्यानंतर काय होतं, सो इट्स अ स्ट्रेस टू बॉडी. दॅट्स वाय यू फील ऑल दीज इमोशन्स की बाबा जवळची व्यक्ती गेल्यानंतर नक्की काय होतं. सो अलॉंग विथ द स्ट्रेस देर आर डिफरंट इमोशन्स लाईक लॉस ऑफ लव्ड वन, ज्याच्यामध्ये ग्रीविंग येतं. इतकं कळतं आहे का, नसेल कळलं तर मला सांगा, मी परत सांगते, बिकॉज आय हॅव गिवन यू इन सिम्पलेस्ट फॉर्मॅट. याच्यापेक्षा आणखी सिम्पल करून सांगू शकते. सो व्हॉट हॅपन्स वेन यू एक्सपिरियन्स ट्रॉमा, सो दॅट इज व्हॉट मेंदू गोंधळून जाणे. हे अनुभवलं आहे का कधी, झालं का असं ब्रेन फॉग. हां, वेन यू आर गोईंग फॉर एक्झाम or for some interview or for some really exciting assignment or something, sometimes you feel completely blank, you go मेंदू पूर्ण ब्लँक जातो, काहीच आठवत नाही. देन ती घटना परत होईल का याची भीती वाटणे, झोप न लागणे, somebody said, झोप न लागणे, मध्येच जाग येणे, झोप लागली तरी थकल्यासारखे वाटणे, छातीत धडधड होणे, घाम सुटणे, जेवायची इच्छा नसणे किंवा खूप जास्त खाणे, सतत राग येणे. हॅज एनीवन एक्सपिरियन्स दॅट काइंड ऑफ अँगर? यू डोंट नो ना वाय यू आर बिकमिंग अँग्री ऑन पीपल अराउंड यू, राईट. म्हणजे तुम्हाला कळत नाही की तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर का बरं इतके चिडचिड करत असा. वाय डोंट यू फील हॅपी, राईट. अँड देर इज नो रिझन बट यू आर इरिटेबल. समटाईम्स इट हॅपन्स, राईट. सो दॅट ऑल्सो is a part of or one of the symptoms of PTSD. Then in extreme cases then people may self-harm themselves, or they may threaten others that they will harm themselves or others. And one of the major symptoms or after effect of trauma is addiction, any form of addiction. Nowadays sophisticated addiction is mobile addiction, which we will come to that. बट आय होप एव्हरीथिंग, म्हणजे एवढं इथपर्यंत ठीक आहो का आपण, एवढं कळतं आहे, ठीक आहे. हां, सो खाली. सो कॅन यू रेकग्नाइज दीज इमोशन्स? आय हॅव डेफिनेटली नॉट गिवन द नेम. इमोशन्स कुठल्या सांगू शकाल का? फर्स्ट कुठली आहे? भीती, शॉक और भीती. सेकंड अँगर, राग. आणि थर्ड सॅडनेस, दुःख, राईट. नेक्स्ट. तर सो दिस इज ऑल अबाउट ग्रीफ. सो मी विचारू शकते हा प्रश्न, किती लोकांनी जवळची व्यक्ती गमावली आहे कोरोनामध्ये? कोण आहेत असे? ज्या लोकांनी जवळची व्यक्ती गमावली तर त्या लोकांकरता विशेष करून ग्रीफ थोडं समजावून घेणं हे आवश्यक आहे. कारण जवळची व्यक्ती गमावणं हे म्हणजे ब्रेनला इंजुरी टाईप आहे, आणि ज्याला ग्रीविंग होतं ते ग्रीविंग त्याला माहीत, म्हणजे काय होऊ शकतं. आणि आपण म्हणतो ना दुःखात वेडे झाले आहेत लोक, इट कॅन समटाईम ड्राईव्ह यू मॅड. ग्रीफ कॅन ड्राईव्ह यू मॅड रिअली.
आणि स्पेशली पार्टनर जर गेला असेल किंवा कोणाचे पॅरेंट फिगर असेल किंवा अगदीच जवळची क्लोज व्यक्ती असेल तर त्यांनी तुमच्या हार्टवर म्हणजे ग्रीफ हे असं नाही आहे की बाबा तुम्हाला, आणि ग्रीफवर प्रचंड पुस्तकं अवेलेबल आहेत इंग्लिश भाषेमध्ये. माझ्या पुस्तकात पण मी त्याच्यावर 30 पानं लिहिली आहेत ग्रीफवर. ग्रीफ आणि ग्रीविंग हे जी व्यक्ती अनुभवते तिच्या शरीरावर खूप जबरदस्त परिणाम होतात. अगदी हार्टपासून इम्युन सिस्टीम, त्यांचे ओव्हरऑल जे मेंदूच्या कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज आहे, फोकस करण्याची क्षमता आहे, स्लीप आहे, हॅपीनेस जो असतो तो कमी होतो. आणि इट कॅन लास्ट फ्रॉम 1 year to 3 year. स्पेशली जर पार्टनर असेल किंवा पॅरेंट फिगर असेल तर ग्रीफवरून म्हणजे त्या ग्रीफ सायकलमधून बाहेर यायला खूप वेळ जातो आणि त्याच्या बहुतेक स्टेजेस असतात. सो फर्स्ट स्टेज वॉट वी एक्सपिरियन्स इज डिनायल और नकार, की ही व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे, म्हणजे आता होती ना आपल्यापाशी नाही आहे आता. तर हे पचवायलाच अनेक लोकांना जड जातं. म्हणजे ज्यांच्या जवळचे लोक गेले आहेत तर ते एक्सेप्ट करू शकत नाही की ही व्यक्ती माझी गेली आहे सोडून. त्याच्यानंतर स्पेशली जे ओल्ड एजमध्ये आहेत, 60+ आहेत, त्यांनी जर पार्टनर गमावला असेल तर तो फार ते त्यांच्याकरता, त्या व्यक्तीकरता भयंकर असतं. त्या व्यक्तीला म्हणजे ते म्हणजे मी माझ्या आईला बघितलं आहे त्याच्यातून जाताना. अँड माय मॉम इज क्वाईट स्ट्रॉंग. शी वॉज ऑडिटर फॉर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड शी वर्क फॉर 40 years. पण माझे वडील गेल्यानंतर मी तिला जसं बघितलं आहे तर ते फार ती अशी खचून गेली होती, बोलायचीच नाही. त्यामुळे ग्रीफचं प्रत्येकाची रिॲक्शन वेगवेगळी असते. कोणीतरी बोलायला लागतं. आणि पुरुषांची स्टाईल आणि स्त्रियांची स्टाईल ग्रीफ व्यक्त करण्याची वेगळी असते. म्हणजे स्त्रिया बोलून दाखवतात, रडतात, व्यक्त होतात. पुरुष कामामध्ये गुंतून घेतात किंवा व्यसनांकडे जातात किंवा बोलत नाहीत किंवा दुसरं काही. तर हे मी पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे की पुरुष कसं ग्रीफ हँडल करतात, स्त्रिया कसं ग्रीफ हँडल करतात. सेकंड इज अँगर, देन बार्गेनिंग. सेकंडमध्ये अँगर हा असा असतो की वेन पीपल, म्हणजे आपल्याला कोणतरी सोडून गेलं आहे बाबा, तर ही आपल्याला हे एक्सेप्ट करायला फार कठीण जातं की ही व्यक्ती मला सोडून गेली आहे. म्हणजे दॅट यू बिकम अँग्री. त्या व्यक्तीवर तुम्ही रागवता, देवावर रागवता की आमच्यासोबत असं का झालं, माझ्यावर हा अन्याय झाला, मीच एकटं का, माझ्यासोबत असं का झालं. त्याच्यानंतर बार्गेनिंग इज समटाईम लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागू शकतात. सो असं म्हणतात की ज्यांना फेथ आहे, रिलिजियस फेथ ज्यांची आहे चांगली, त्या लोकांना ग्रीफचा त्रास कमी होतो. कारण आपण म्हणतो सोल डिपार्ट्स फ्रॉम वन वर्ल्ड टू अनादर वर्ल्ड. तर ते लोक थोडे म्हणजे ग्रीफला नीट हँडल करू शकतात. पण थोडंसं रिलिजियस फेथमध्ये काही लोकांचा असतो बिलीफ, नसतो, डिपेंडिंग, तर त्यांना त्रास जातो ग्रीफ हँडल करण्यामध्ये. देन डिप्रेशन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ सायकल. म्हणजे ग्रीफ सायकलचा भाग आहे. बट ग्रीफ अँड डिप्रेशन आर डिफरंट थिंग्स. म्हणून लोक जनरली हे ग्रीफ झाल्यानंतर लोकांना झोप येत नाही, तर सतत गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. दे स्टार्ट टेकिंग मेलाटॉनिन टॅबलेट्स किंवा अँटी डिप्रेशन, अँटी एन्झायटी. बट दॅट डझंट हेल्प ग्रीफ. ग्रीफ नीड्स टाईम. यू हॅव टू स्लो डाऊन. आणि तुम्हाला जवळच्या व्यक्तीची आठवण येते आणि ती आठवण जाईपर्यंत, ती हळूहळू कमी होईपर्यंत, ती इंटेन्सिटी कमी होईपर्यंत वेळ द्यावा लागतो. आणि गोळ्यांनी काय होतं, गोळ्यांनी ना ते दाबल्या जातं सगळं. झोपेच्या गोळ्या ती सुस्ती देतं. ती झोपेच्या गोळ्या किंवा ड्रिंक जे आहे अल्कोहोल, ते ॲनेस्थेशिया आहे. ॲनेस्थेशिया, आणि तुम्हाला ॲनेस्थेशिया सगळ्यांनी अनुभवला असेल. ॲनेस्थेशियाने नंब होतं. इट डझंट रिमूव्ह युअर पेन. इट डझंट रिमूव्ह युअर पेन. यू हॅव टू एक्सपिरियन्स इट. यू टू एक्सपिरियन्स इट विदाऊट एनी ॲनेस्थेशिया. अँड देर आर वेज टू डील विथ ग्रीफ. ग्रीफ काउन्सिलिंग पण असतं. देन देर इज अ एक्सेप्टन्स. सो दिस इज लास्ट स्टेज वेअर यू एक्सेप्ट की ही व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे. बट देन यू सी द पॉझिटिव्ह थिंग्स. यू स्टार्ट ॲडजस्टिंग विथ द लाईफ, न्यू लाईफ. यू स्टार्ट फाइंडिंग द न्यू मिनिंग. तर हे जे आहे ना, हे अनेकांना कोणी ऐकलं होतं का याच्या अगोदर हे? सो देर आर हे तर डॉक्टर एलिझाबेथ म्हणून एक आहेत, त्यांचं बेसिक मॉडेल आहे ग्रीफचं. आणि याच्या बेसिसवर अनेक मॉडेल्स आहेत की जे सांगतं की ग्रीफ कसं कसं पुढे हे होतं आणि आता ह्याच्यातून बाहेर कसं यायचं. सो फर्स्ट थिंग अर्थात सोशल सपोर्ट, जो कोरोनामध्ये मानो न मानो पण तो कमी झाला होता. लोक एकमेकांकडे जात नव्हते. आपल्याकडे शोक असला म्हणजे आपण ना ग्रीविंग पिरियड असला, म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये ग्रीविंग पिरियडला महत्त्व आहे. तुमच्याकडे लोक येतात, तुम्हाला मदत करतात, तुमच्याशी बोलतात. पण ते सगळं कोरोनामध्ये कमी झालं म्हणून ते ग्रीफचं ते इंटेन्सिटी वाढली. देन तुम्ही मदत मागायला पाहिजे. कारण आपण ही अवस्था आपोआप दुरुस्त होईल बा, रडत बसू आपण किंवा काही याच्यावर मात करू असं होत नाही. यू नीड सोशल सपोर्ट.
त्याच्यानंतर यू हॅव टू फोकस ऑन द रिकव्हरी. तर थोडं स्लो डाऊन होऊन कामं कमी करून है ना, यू कॅन नम युअर पेन ऑफ लॉस, पेन ऑफ जे आपलं लॉस ऑफ लव्ड वन जे असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रॅक्ट करणं. लोक काय करतात आजकाल बहुतेक मोबाईलमध्ये स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतात. यू नो दे यू हॅव टू सिट विथ युअर पेन. असं म्हणतात की यू हॅव टू सिट विथ युअर पेन, यू हॅव टू डील विथ इट विदाऊट गेटिंग नम नाही करायचं स्वतःला. लोक जनरली दारू, सिगरेट, सोशल मीडिया, खाणं किंवा अँटीसायकोटिक ड्रग्ज याचा घेऊनच लोक त्याला दुःखाला दाबतात. पण नंतर ते कधीतरी बाहेर येतं परत इन अगली फॉर्म. अँड समुपदेशन आणि गोळ्या या दोन्ही गोष्टी, काउन्सिलिंग अँड टेकिंग हेल्प ऑफ अँटीसायकोटिक ड्रग्ज, म्हणजे सायकॅट्रिस्टची मदत घेणे खूप जर त्रास होत असेल तर हे फार आवश्यक आहे. इथपर्यंत कळलं. आय नो दिस टॉपिक इज व्हेरी डिफिकल्ट अँड इंटेन्स आणि सिरियस आहे, बट एवढं कळलं का सगळ्यांना? हां, ॲटलिस्ट आपली इंट्रोडक्शन तर झालं. मला वाटतं तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली नसेल याच्यानंतर. ओके, सो दीज आर सम ऑफ द इन्फोग्राफिक्स. म्हणजे मी हे नेहमी यूज करते लोकांना सोप्या भाषेत समजायला, की एखादी तणावपूर्ण घटना जी व्यक्तीसाठी मानसिक आघात असते, मेंदूची रचना बदलते, आणि ही घटना घडल्यानंतरही तुम्हाला भीती, निराशा, चिंता वाटत असते, आणि याच्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यावर नंतर परिणाम होतो. तुमच्यापैकी कोणी हे अनुभवलं आहे का? तुमच्यापैकी हे कोणी अनुभवलं आहे का असे? कारण ते एवढं लाज वाटण्यासारखं आपल्याला काही वाटत नाही. बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स दॅट अँड आय हॅव रिटन इन माय बुक माय होल स्टोरी विदाऊट फिल्टर. म्हणजे माझ्या पुस्तकात मी सगळं माझं मानसिक आरोग्याच्या जर्नीची, म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे काय, लोक काय म्हणतात वेडे आहेत किंवा त्यांना पूर्ण म्हणजे भास होतात, किंवा अजून जे सिझोफ्रेनिया, बायपोलर हे सारखे गंभीर आजार आहे. तर हे नाही. आपण साधारण लोक, आपण जे 70% लोक आहोत, जे साधारण ज्याला म्हणतात, ते मानसिक धक्का अनेक वेळा डील करू शकत नाही, त्याच्यातून त्यांना आणखी विशेष वेगळे परिणाम होतात. तर हे असे तुम्ही लोक आजूबाजूला बघितले आहे का, की तुम्हाला स्वतःला असं काही जाणवलं आहे का? यू हॅव टू स्पीक. जे असेल ते, किंवा इतर कोणासोबत असं झालं असेल, आजूबाजूला कोणी तुम्हाला असं दिसतं का तुमच्या? मी स्वतः तसं अनुभवलं आहे. जेव्हा बॉम्बेला बॉम्ब ब्लास्ट झालेला तेव्हा त्या गाडीत आम्ही होतो. नंतर सगळ्या गाड्या वगैरे बंद झाल्या. प्लॅटफॉर्महून आम्ही चालत प्ले रोडपर्यंत आम्ही चालत गेलो. ट्रकमध्ये सगळ्या बॉडीज नेत होते KM हॉस्पिटलला, आणि त्या बॉडीचे हातपाय आणि हे आम्हाला दिसत होते. इवन ट्रेनमध्ये हात, मुंडकं, डोकं हे सगळं आम्ही बघितलं, आणि त्यानंतर खूपच मनावर परिणाम झालेला. निदान ट्रेनमध्ये प्रवास कसा करायचा, रोज तर जावंच लागणार आहे, आणि थोडा जरी आवाज झाला तरी ती भीती मनात होती. खूप घाबरत होतो. पण नंतर हळूहळू आम्ही सावरलो. हा माझा बॉम्ब ब्लास्टचा बॉम्बेतला तेव्हाचा अनुभव आहे. सो व्हॉट शी हॅज डिस्क्राईब, त्यांनी आता जे सांगितलं ना, नाही ठीक आहे, त्यांनी आता जे सांगितलं ते डायरेक्ट ट्रॉमाचं एक्झाम्पल होतं. आणि आता तुम्ही बघा, तुम्ही सगळेजण हे ट्रॉमा अनुभवता. कसं अनुभवता या बातम्या बघता की नाही? 24/7 ब्रेकिंग न्यूज. म्हणजे जे लोक मला ट्विटरवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी 24/7 न्यूजच्या एकदम अगेन्स्ट आहे. कारण पत्रकार लोक जे ऑन द फील्ड काम करतात ते अशा घटना बघतात, बरोबर. आणि पत्रकारांचं जनरली हे काम असतं की म्हणजे माध्यमांचं, पत्रकारांचं नाही म्हणा, माध्यमांचं हे काम आहे की त्यांनी त्या घटना आपल्याला विदाऊट, म्हणजे त्या थोड्या फिल्टर लावून दाखवाव्या, इतकं इंटेन्सिटीने दाखवू नये. सध्या काय होतं आहे, आपण सगळेजण ते सगळं डायरेक्ट व्हायलन्स, आपण आता युद्ध सुरू आहे, ते गाझामधलं वगैरे सगळं दिसतं आपल्याला, ते किती ट्रॉमॅटाईज आहे, राईट. त्याच्यानंतर तुम्ही फोनमध्ये काय बघता तुमच्या रोज? डू यू वॉच ओनली हॅपी कंटेंट, हॅपी कॉमेडी, जॉनी लिव्हरचे कॉमेडी सीन्स बघता का, किंवा जे काही कॉमेडी कंटेंट आहे ते बघता का? नाही. मेजर कंटेंट रिव्हॉल्व्स अराउंड व्हायलन्स, न्यूडिटी, आणि अजून हेट्रेड. So that is also trauma, that is indirect trauma. So please, my gentle request to stop watching this kind of content, disturbing content बघू नका. It's a indirect trauma.
सो मी का बरं हे सांगते आहे की फेसबुक आहे, फेसबुक यूट्यूब आहे, यांचे ना मॉडरेटर्स असतात, कंटेंट मॉडरेटर्स. ओके, अँड दे सम ऑफ देम आर इन इंडिया, सम ऑफ दे अँड दे गेट पेड व्हेरी म्हणजे हाय पेमेंट मिळतं त्यांना. त्यांचं काम काय असतं, हे जे डिस्टर्बिंग व्हिडिओज असतात, हे लोक काही अपलोड करत असतात ना जे काही, त्याला रिमूव्ह करणं. इट्स लाईक स्वच्छता अभियान इंटरनेटचं. आणि त्या सगळ्यांना PTSD होतं 6 महिन्यामध्ये. त्यांच्याकडून फॉर्म भरला जातो की तुम्हाला हा आजार होईल आणि तुम्हाला याच्यानंतर फ्लॅशबॅक्स येतील, तुम्हाला नाईटमेअर्स आणि डिप्रेशन अँझायटी वाढेल, झोपेचे प्रॉब्लेम्स येतील. हे त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं. त्यांना हे आहे आणि माझ्या पुस्तकात पण मी ते लिहिलं आहे, और यू कॅन सर्च ऑन गुगल. कंटेंट मॉडरेटरनी जे बघायला पाहिजे आणि जे सेन्सॉर करायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही लोक बघता. दॅट इज ट्रॉमा, दॅट इज यू आर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा इन एव्हरीडे लाईफ. येस ऑर नो, ॲग्री ऑर नॉट? हां, येतं ना आपल्याकडे कंटेंट. मी तुम्हाला सांगते की ते कंटेंट आणि रील्सचं व्यसन कोणाकोणाला आहे? खरं खरं सांगा. रील्स डूम स्क्रोलिंग कोण करतं? डूम स्क्रोलिंग सी इज लाईक म्हणजे सत्यवादी मान्य करून टाकलं मी करतो म्हणून. कोण कोण करतं डूम स्क्रोलिंग? कोण कोण करतं? वाचत राहायचं, फीड येत असेल ते इन्फायनाईट असतं, ते कधी संपतच नाही. दॅट इज अडिक्शन. दॅट इज अडिक्शन टू अल्गोरिदम, टू मोबाईल. आणि तुम्ही कुठलीही बातमी बघा, तुम्ही फॅशन बघा, तुम्ही सिनेमा बघा, वॉट एव्हर यू वॉन्ट टू सी, किती बघणार ना. म्हणजे नेक्स्ट सी, दिस इज हाऊ एनी काइंड ऑफ अडिक्शन डेव्हलप्स. पॉर्न असो किंवा दारू असं लागतं. सो बिकॉज वेन एव्हर यू सी समथिंग, म्हणजे तुम्ही जर मोबाईलची जी रचना आहे, सोशल मीडियाची जी रचना आहे, ती अशीच करण्यात आली आहे की तुम्हाला डोपामिनचा सतत तुमच्या डोक्यामध्ये रिलीज व्हावं. डोपामिन इज अ प्लेजर केमिकल. सो प्लेजर केमिकल कधी रिलीज होतं, जेव्हा तुम्ही काहीतरी खाता, काही रिवॉर्ड मिळतं तुम्हाला, और यू अर्न मनी, यू गेट लॉटरी, म्हणजे असं काहीतरी छान वाटलं की आपल्याला ते छान वाटतं ना. मोबाईलमध्ये ते नोटिफिकेशन येत असतात नेहमी आपल्याला. ते नोटिफिकेशन इट इज बिंग डिझाईन बाय टॉप सायंटिस्ट और टॉप ब्रेन्स इन कॉग्नेटिव्ह सायन्स, इन सायकोलॉजी, इन मॅथमॅटिक्स. आणि त्याचं काम कसं आहे माहिती आहे का, जे आपल्या कसिनोमध्ये मशीन्स असतात ना, हां, त्याला आपण असं खटका दाबला त्या मशीनचा की यू गेट समथिंग. इट इज ॲक्च्युली डिझाईन इन अ कसिनो स्टाईल. ते कसिनोसारखं त्याचं डिझाईन आहे सोशल मीडियाचं. यूट्यूब व्हिडिओज असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, यू कीप ऑन, यू फाईंड समथिंग ना, काहीतरी सुरू, मग तुम्हाला एक काहीतरी मिळतं. हां, आता हे वाचायला पाहिजे. इट्स अ रिवॉर्ड, काहीतरी बक्षीस मिळाल्याची भावना येते. तर त्यामुळे मग काय होतं, हे त्याला तुम्ही अति सवय लावण्यात आली आहे. आता जे लोक जे जास्ती प्रमाणात मोबाईल बघतात ना, मोबाईल किती बघावा, मॅक्झिमम जे डेव्हलप कंट्रीज आहेत लाईक फिनलँड आहे, तिथे खूप कमी आहे बघण्यात. 1-2 तासाच्या वर लोक सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर जात नाही. आपल्याकडे किंवा आणखी ज्या कंट्रीज आहेत डेव्हलपिंग कंट्रीज, त्याच्यामध्ये इवन आफ्रिकन कंट्रीजमध्ये ज्या पुअर कंट्रीज आहेत, ते सगळ्यात जास्ती प्रमाण आहे मोबाईल अडिक्शनचं. बिकॉज दे आर हुक ऑन टू. काहीच नाही आहे ना, काहीच नाही आहे. अँड इट इज सो डेंजरस की जे कोकेनमुळे मेंदूला डॅमेज येते, कोकेन कन्झम्शननी, तेच डॅमेज फेसबुकच्या यांनी मोबाईलला होतं फेसबुकमुळे. आणि कोकेनचा डॅमेज रिव्हर्स करता येत नाही, तसंच फेसबुकचं सुद्धा डॅमेज रिव्हर्स करता येत नाही. का इतके मुलं मुली सोशल मीडिया सोडू शकत नाही, तुम्ही कधी विचार केला आहे का? माझे इतके आर्टिकल्स आहे, मराठीत लिहिलं आहे मी मुद्दामून की लोकांना कळावं. आणि आर्टिकल्स पण आहेत, मी शेअर करते सरांसोबत. आणि माझ्या पुस्तकात पण लिहिलं आहे मी, पहिल्या दुसऱ्या दोन्ही. आणि देर आर सो मेनी, म्हणजे मी माझ्या पोस्ट पण टाकत असते की काय होतं नक्की. आणि आता कालचा परवाचा सर्वे आहे इंडियाचा की जे 18 ते 34 म्हणजे 18 to 34च्या मधलं जे यूथ आहे, त्या सगळ्यांमध्ये नॉट ओन्ली डिप्रेशन एन्झायटीचं प्रमाण जास्ती आहे, बट दे आर त्यांचा फोकसच कमी आहे. रिलेशनशिप कंटिन्यू करू शकत नाही, दे कांट मेंटेन अ प्रॉपर रिलेशनशिप, म्हणजे आपण म्हणून नातं ठेवू शकत नाही. आणि दुसरं त्यांचं स्ट्रेस टॉलरन्स कमी आहे, म्हणजे काम घेतलं, सोडलं, पूर्ण नाही केलं, अर्धवट टाकून दिलं. हां, तर आणि जे 55च्या अबाव गेले आहे त्यांच्यामध्ये हे बऱ्यापैकी प्रमाण कमी आहे. सो मोबाईल हॅज ॲक्च्युली रुईन आर रिलेशनशिप, आर फोकस. आपला फोकस गेला आहे पूर्ण. मला वाटते सगळ्यांना झोप येते, थोडी दुसरी ॲक्टिव्हिटी घ्यायची का एखादी? दुसरी ॲक्टिव्हिटी आपण घेऊया.
अच्छा, हाऊ मेनी ऑफ यू आर हॅविंग हॉबीज इयर? हॉबीज कोणाकोणाला आहेत? कोणत्या कोणत्या हॉबीज आहेत? काही इंटरेस्टिंग? निटिंग, परफेक्ट. निटिंग खूप चांगलं आहे, फोकस वाढवायला बेस्ट आहे. स्केचिंग, कोणी डान्स, म्युझिक कोणी नाही आहे? कोणीच नाही. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, कमॉन. हां, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आणि डान्स, गार्डनिंग, रीडिंग. अजून कोणी मॅरेथॉनर आहे का इथे? रनर, सायक्लिस्ट, स्विमर. एक्झरसाईज खूप छान आहे तुमच्या ब्रेन करता. एक्झरसाईज मी तर सरांना पण सांगणार आहे, एक्झरसाईज सुरू करा. दर संडेला एक्झरसाईज केलाच पाहिजे आणि रोज पण करायला हवा. एनिथिंग, मूवीज बघत नाही कोणी? काहीच नाही. सो हाऊ डू यू स्पेंड टाईम? हाऊ डू यू स्पेंड टाईम ऑन सोशल मीडिया? वॉक. नाही पण बोला ना मग. हां, सॉरी, योगा का? ओके. नाही, हॉबीज, एक्झरसाईज, हॉबीज काय काय आहेत? फोटोग्राफी, बेस्ट. अजून? बेस्ट. सिंगिंग. अजून? रीडिंग, गार्डनिंग, येस. क्रिकेट, परफेक्ट. अजून? डान्सिंग अँड गार्डनिंग, परफेक्ट. अजून? यू नीड टू हॅव हॉबीज. कुकिंग, व्हेरी गुड. अजून? मूवीजवाले नाही आहे का कोणी? मूवी बफ नाही आहेत का इथे? आय लाईक मूवीज अ लॉट. हां, तो क्राऊड आला नाही तो मूवी बघायला गेला. ओके. सो स्पोर्ट्स और एनी काइंड ऑफ अ हॉबी इज गुड फॉर युअर मेंटल हेल्थ. सो इफ यू हॅव एनिथिंग, परस्यू इट विथ प्लेजर आणि इट गिव्ज यू प्लेजर. सो डोपामाइन तुम्ही सोशल मीडिया किंवा मोबाईलमधून बघण्यापेक्षा यू कॅन हॅव डोपामाइन फ्रॉम द हॉबीज इटसेल्फ. तर हॉबीजमध्ये आय हॅव हॉबीज आणि मी त्याच्या, मला वाटतं हॉबीजमुळेच मी इतके दिवस टिकले, ज्या माझ्या मेंटल हेल्थच्या स्ट्रगलमधून मी गेले. पण आय हॅव लॉट ऑफ हॉबीज. आय डान्स वेल, आय म्युझिक, आय एम फॉन्ड ऑफ म्युझिक. मूवीज मला फार आवडतात. आय वॉच रेग्युलरली, आय वॉच मूवीज. आय एम अ फूडी, सो आय ट्रॅव्हल अँड ईट. आय लाईक इट. सो बेसिकली अन एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी. म्हणून थोडं मला मोबाईल वगैरेपेक्षा मला असं लोकांशी बोलायला छान वाटतं. हां, अँड अनदर थिंग इज टॉक टू पीपल. इफ यू वॉन्ट टू हॅव अ गुड मेंटल हेल्थ, टॉक टू पीपल लाईक वॉट वी आर टॉकिंग. म्हणजे हे जे आपला जर गुगल मीट झाला असता तर तो इफेक्ट येत नाही जो आत्ता आपल्याकडे हा इफेक्ट येतो आहे. हॉबी सगळ्यांना हॉबी असल्याच पाहिजे आणि टू इट गिव्ज यू पर्पज ना. काहीतरी रोजचं काम आपण जे पैशाकरता करतो, अपार्ट फ्रॉम दॅट, आय मीन इवन सर्विंग द कम्युनिटी, दिस गिव्ज यू अ लॉट ऑफ गुड डोपामिन. या आपण याच्यामध्ये आहो, लोकांकरता काहीतरी करतो आहो किंवा काहीतरी नवीन शिकतो आहो, कनेक्ट होतो आहो लोकांशी. सो कनेक्शन अँड मूवमेंट, टू थिंग्स आर फाउंडेशन फॉर युअर ह्युमॅनिटी और बेसिक मेंटल हेल्थ. सो यू नीड टू कनेक्ट विथ पीपल फेस टू फेस and you need to have a lot of moments in your day-to-day life, and it makes you feel happy. You don't need mobile or you don't need anything, and that is how even you come out of the grief also. Yes or no? Okay, so this is what I have, म्हणजे मी घेतलं आहे याच्याकरता. सो हे आजकाल फार वाढलं आहे प्रमाण लोकांचं व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं, व्हॉट्सअपवर बोलणं किंवा प्रत्यक्षात न भेटणं. सो दिस काइंड ऑफ कम्युनिटी गॅदरिंग इज इम्पॉर्टंट. हे व्हायला पाहिजे, हे वारंवार व्हायला पाहिजे. म्हणजे लोक टच, इवन जसं मी म्हटलं, टच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटल हेल्थ. सेफ टच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर आपण एकमेकांशी बोलत राहणं. सो यू हॅव टू कल्टिवेट ॲटलिस्ट 5 रिलेशनशिप, मिनिमम 5 अराउंड यू. इफ यू हॅव मोर दॅन 5 देन यू आर लकीएस्ट पर्सन ऑन द अर्थ. बट जे तुमच्या अडल्या नडल्याला धावून येतील 5 लोक फक्त जमवा, जे तुमच्याशी रोज बोलू शकतील किंवा तुम्ही दुःखात असाल तर फोन करून 1 तास तुमचं ऐकू शकतील. दॅट इज हाऊ इट वर्क्स. ह्याला कनेक्शनची, म्हणजे मुवमेंट आणि ह्युमन कनेक्शनची फार गरज असते. आणि कोरोनामध्ये त्याच्या अगदी उलटं झालं.
ह्युमन कनेक्शन, टच वगैरे हे सगळं कमी झालं आणि आपण बसून राहत होतो ना घरामध्ये. सो मूवमेंट पण कमी झाल्या आणि कनेक्शन पण गेलं. सो दॅट इज हाऊ कोरोना इम्पॅक्टेड अस. एवढं कळलं का? येस ऑर नो? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमचं शोधायचं आहे. बिकॉज नाऊ वी आर मूविंग टुवर्ड्स सोल्युशन, की वी अंडरस्टूड व्हॉट इज ट्रॉमा अँड हाऊ इट इम्पॅक्ट्स अस, राईट? सो वेअर आर यू नाव? म्हणजे आता तुम्ही स्वतःलाच विचारून बघा, मी इथे बसली आहे तर मी नक्की कुठे आहे? माझ्या डोक्यात मागचे विचार आहेत, माझ्या डोक्यात पुढची चिंता आहे का? तर आहे ज्या काळात राहणं. सो व्हॉट वी कॉल ऑलवेज being grateful for whatever we have and being in the present is something, and without judging is mindfulness. Simple, as simple as that. अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून बीसीसीबी मध्ये आहे का रे? काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का? मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही? डिजिटल बँकिंग, एनआरआय सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, झिरो प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. ओके, क्विकली वन एक्झरसाइज करू आपण, कारण तुम्हाला खरंच झोप येते मला असं वाटतं. आय डोंट वॉन्ट यू टू स्लीप. या रूममध्ये असलेल्या 5 वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या. 5 थिंग्स इन दिस रूम. लुक ॲट 5 थिंग्स. डोंट टेल मी, कीप इट टू यू. तुमच्याजवळच ठेवा. बघा 5 गोष्टी वेगवेगळ्या आणि नीट निहाळायच्या, आणि मग आपण पुढची स्टेप करूया. 5 थिंग्स इन दिस रूम. पाच गोष्टी बघा आजूबाजूला कोणत्या दिसतात आहे त्या. बघितल्या? कोणत्याही 5 गोष्टी व्यवस्थित मला ज्या आवडतात त्या. बघितल्या का? आता 4 म्हणजे 4 थिंग्स और 4 डिफरंट सर्फेसेस, 4 वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करायचा आहे. तुमच्या केसांना स्पर्श करा, हे वेगवेगळे ना सर्फेसेस तुम्हाला, किंवा खाली यायला, अशा 4 गोष्टींना स्पर्श करा. यू नीड टू फील द सर्फेस. एनिथिंग यू हॅव अराउंड. 4 थिंग्स. टच. 4 different things you have to touch. Now you have to close your eyes. Okay. I will also not talk. मी बोलणार नाही. डोळे बंद करून या संपूर्ण वातावरणातले 3च वेगवेगळे आवाज ऐकायचे आहेत. 3 आवाज वेगवेगळे. 3 voices, different 3 voices. झालं? झालं ना? 3 व्हॉइसेस वेगवेगळे. ठीक आहे. आता परत डोळे बंद करून 2 वेगवेगळे स्मेल. कॅन यू स्मेल 2 डिफरंट थिंग्स? इफ यू कॅनॉट दॅट इज ऑल्सो ओके. 2 वेगवेगळे स्मेल, वास घेण्याचा प्रयत्न करा डोळे बंद करून एन्व्हायरमेंटमधले.
झालं. आणि आता शेवटचं इज यू हॅव टू क्लोज अगेन युअर आईज अँड जिभेवर एकच टेस्ट बघा कोणती येतं आता. डोळे बंद करून एक टेस्ट फक्त. डोळे बंद करून जिभेवर कोणती टेस्ट आहे ते चेक करा. झालं. कसं वाटलं आता हे केल्यावर? कसं वाटलं? हां, रिलॅक्स वाटलं. अजून कॉन्सन्ट्रेशन झालं. तर तुम्ही तुम्ही सगळे या मोमेंटमध्ये यू यूज ऑल युअर 5 सेन्सेस अँड यू केम बॅक टू द मोमेंट. किंवा मी बोलत असताना कदाचित तुम्हाला काही फ्लॅशबॅक येत असतील, काही गोष्टी ट्रिगर होत असतील कोरोनामध्ये झालेल्या, किंवा त्याच्या अगोदर यांना 93चा बॉम्ब ब्लास्ट ट्रिगर झाला, सो त्यांच्या मेमरीज आल्या, तर त्या पास्टमध्ये गेल्या होत्या. आपण काय केलं, तुमच्या सगळ्यांना प्रेझेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ओके, सो वेन एवर यू फील लाईक हॅविंग गोईंग बॅक इन द पास्ट और मूविंग टुवर्ड्स फ्युचर और रनिंग युअर थॉट्स, असं वाटलं की 5 4 3 2 1 इज अ ग्राउंडिंग एक्सरसाइज. यू डू इट, यू कम बॅक टू द मोमेंट. आणि ब्रेनला मोमेंटमध्ये राहायला आवडतं. इट लाईक्स टू बी इन प्रेझेंट. म्हणजे तुम्ही मागे जाता, पुढे जाता, नो, इट हॅज टू बी प्रेझेंट. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, इट्स हिअर अँड नाव. आवडलं काय? ओके, सो नाव द सोल्युशन पार्ट. थ्रो बॅक युअर बॅगेज. नेक्स्ट त्याच्यानंतर हां, ओके, सो दिस इज सोल्युशन. सो इफ यू हॅव समथिंग गोईंग इन युअर माइंड, तुमच्या डोक्यात जर काही सुरू असेल किंवा आजूबाजूला तुमच्या जवळच्या व्यक्तीला असं कोणी असेल, कारण लोक असे जेव्हा त्रासात असतात, मी पण त्याच्यातून गेली आहे, लोक बोलत नाहीत. दे डोंट ओपन अप. जज होईल, आपल्याला वेड्यात काढतील लोक, आपल्याला उपाय मिळेल की नाही, किंवा आपल्यालाच असं वाटतं का, म्हणजे मी कोणीतरी वाईट आहे का. सो एव्हरी वन गोज थ्रू दिस, everyone, and there are so many celebrities who have openly discussed about their mental health issues like Virat Kohli, Deepika Padukone and there are many. तर तुम्हाला त्रास आहे पहिले मान्य करायचं की मला झोप लागत नाही आहे. देर आर सो मेनी पीपल, म्हणजे मी ज्या वर्कशॉप घेते त्या 6 महिने झोप लागत नाही. अरे 6 महिने ही गोष्ट खूप मोठा काळ झाला. आठवडाभर 15 दिवस जर तुम्हाला सलग झोप येत नसेल, इमिडिएटली कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर. देर इज समथिंग रॉंग गोईंग ऑन युअर बॉडी. इफ यू आर इरिटेटेड, म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना जाणवतं ना आपल्या की ही चिडचिड करते बा. आणि लेडीजला हा प्रॉब्लेम जास्ती येतो बिकॉज ऑफ द हार्मोनल इश्यूज. वेगवेगळ्या फेजमधून ज्या हॉर्मोन्स लेडीज एक्सपिरियन्स करतात. सो फॉर लेडीज त्यांना जास्ती गरज आहे बोलण्याची, त्यांना चांगला आहार घेण्याची, थोडा व्यायाम करण्याची आणि हॉबीज असण्याची, आणि नीट झोप घेण्याची, कारण झोप हा खूप मोठा हे इश्यूज आहे लेडीजमध्ये. त्याच्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतात, असं होतं ना, एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडत किंवा तिने आपल्याला खूप बुली केलं आहे, असतात असे लोक, त्याच्यापासून दूर जायचं. सो वेन एवर इफ यू हॅव एक्सपिरियन्स एनिथिंग, काही जर झालं असेल, थोडं स्लो डाऊन करा. आणि मी प्रत्येकालाच सांगते, सी वर्कहॉलिझम इज अ अडिक्शन. कामात गुंतवून घेणे, हे मी केलं आहे, कामात स्वतःला गुंतवून घेणे हा मोठा प्रकारचा व्यसन आहे. लोक कामात स्वतःचं दुःख बुडवून टाकतात आणि त्यांना नंतर मग जाऊन खूप खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यामुळे काम हे काही कामात काय निघून जातं सगळं, असं नाही. सेकंड इज मोबाईल आणि सोशल मीडियापासून काही काळ लांब जा. यू हॅव टू टेक अ ब्रेक. मी पण घेते ब्रेक. त्याच्यानंतर यू हॅव टू मेंटेन अ टायमिंग, वन टायमिंग, कुठलं तरी एक टायमिंग ठेवा की मी 11 वाजता झोपतो, 10:30ला झोपतो आणि 6-6:30ला उठतो. कारण तुम्ही म्हणाल कधी मी 11ला झोपतो, कधी मी 12ला झोपतो, कधी मी 1 वाजता झोपतो, मी सोशल मीडिया बघतो, मी TV OTT बघतो, नेटफ्लिक्स बघतो. झोपेची वेळ ही कसं असतं ना, झोप ही इतकी क्रुशल आहे. आम्ही आता जगभरात इतके संशोधन झाले आहे झोपेवर, आणि आपल्याकडे लोक झोपेवरच कॉम्प्रोमाइज करतात. म्हणजे स्लीप डिप्रायव्हेशनमध्ये भारत 2 नंबरच्या क्रमांकावर आहे. फर्स्ट इज जपान. माझ्या पुस्तकात पण लिहिलं आहे मी की जपानमध्ये लोक स्लीप डिप्राइव्ड आहेत कारण ते खूप काम करतात. भारतामध्ये देर आर व्हेरियस रिझन्स की लोक झोपत का नाही, झोपेच्या वेळा का पाळत नाही. तर स्ट्रिक्ट DNDवर फोन टाकायचा 9-9:30 नंतर.
रात्री फोनवर बोलू नका. 1 तास तरी सोशल मीडिया म्हणजे स्क्रीनच बघायचं नाही. टी व्ही, लॅपटॉप, एनिथिंग झोपेच्या 1 तास अगोदर बघायचं नाही आणि झोपेतून उठल्यावर पण 1 तास मोबाईल बघायचा नाही. स्टार्ट विथ 15 मिनिट्स, 15 मिनटापासून सुरुवात करा, हळूहळू वेळ वाढवा. 1 तास उठल्याबरोबर मोबाईल बघणं म्हणजे तुमचा दिवस गेला, पूर्ण संपला. बिकॉज इट इज डिझाईन इन सच वे की ते तुम्हाला अडिक्शनच लावतं मोबाईल, लेडीज जेंट्स दोघांनाही. आणि जे छोटे आहेत जरा 25च्या खालचे आहेत त्यांचे ब्रेन जास्ती वल्नरेबल आहेत. सो इट्स लाईक हॅविंग अल्कोहोल ऑर ड्रग्ज वन्स यू वेकअप. इतकं त्याचा पॉवरफुल इफेक्ट आहे. गुगलवर जाऊन डोंट सर्च एनिथिंग ऑन गुगल ऑन युअर ओन ऑर ChatGPT ऑर व्हॉट ग्रोक. जाऊन तिथे ते खूप काहीतरी विचित्र सांगतं. AIचं जे नवीन आलं आहे ना आता, ते काहीही सांगतं गुगलवर. गुगल मला हार्ट अटॅकसारखं, ते हार्ट अटॅक जे तुम्हाला सांगेल की असं होतं आहे किंवा ChatGPT सांगेल, त्याचं डायग्नोसिस एकदम चुकीचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जा, त्याला 2 तास बसा त्याच्यापाशी, त्याच्याशी बोला. गुगलवर जाऊन कधीही, अँड इट इन्क्रीजेस युअर अँझायटी. आणि अर्थात म्हणजे म्हटलं मी डॉक्टरचा सल्ला घेणं. सो डोंट बी अ विक्टिम ऑफ युअर सिच्युएशन. यू कॅन ऑलवेज कंट्रोल युअर सिच्युएशन. ऑटो पायलट मोडमध्ये नाही जायचं कधी. ऑटो पायलट मोड म्हणजे काय? ऑटो पायलट मोड म्हणजे काय? यू गिव्ह युअर कंट्रोल ऑर कंट्रोल ऑफ युअर लाईफ टू समवन एल्स. उठायचं, कामं करायची, विदाउट माइंडफुलनेस यू स्पेंड युअर डे विदाउट बीइंग माइंडफुल. यू टू टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. नाही मी इतका वेळ हे करणार, इतका वेळ हे करणार, इतका वेळ देणार माझ्या गोष्टींना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मोबाईलने त्याच्यामध्ये फार डिस्ट्रप्शन क्रिएट केले आहे ना. देन ते हे आहे की दोष देऊ नका इतरांना. ऑर समबडी अराउंड यू इज हॅविंग दिस काइंड ऑफ सिम्टम, यू हॅव टू हेल्प देम. आणि हे लोक लवकर हेल्प घेत नाही, हे पण ट्रू आहे. तुमच्या आजूबाजूला तर टीनेजर्समध्ये आपल्याकडे या इश्यूजचं प्रमाण खूप जास्ती आहे. टीनेजर्समध्ये, दोज हू आर बिलो 25 स्पेशली. नेक्स्ट. हां, सो दिस इज हाऊ म्हणजे फोन का अफेक्ट करतो, असा अफेक्ट करतो. तुमचं सेल्फ कंट्रोल कमी होतो फोननी. तुम्हाला असा अनुभव आहे का कोणाला? असा अनुभव आहे का फोनच्या याचा? यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स. नाही, कोणालाच नाही. हां हां, कळत नाही आपल्याला. टाईम ट्रॅक होत नाही मोबाईलवर. आपल्याला कळत नाही की कसं जातो आहे वेळ म्हणून. तुम्हाला एंगेजमेंट फार जबरदस्त असते ती मोबाईलची. आणि आपला मेंदू, जे आपल्या मेंदूची रचना आहे, तिला मोबाईल कळत नाही. तिची रचना अशी समोरासमोर आपल्याशी बोलण्याकरता आहे, फेसेस बघण्याकरता, आवाज, आपल्या ओळखीच्या लोकांचे आवाज, अँड एव्हरीथिंग इज स्टोर्ड हिअर. आपले जे बोलणं आहे, स्पर्श आहे, त्याच्यामुळे ग्रीफ जी होतं, मी मगाशी सांगितलं, तर आपल्या मेंदूमध्ये नकाशे तयार असतात. म्हणजे तुम्ही सगळेजण आता इतके वर्ष एकमेकांच्या सोबत असाल, तर तुमच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी, तुमच्या सगळ्यांचे म्हणजे मतं, हे मेंदूमध्ये प्रत्येकाचे मॅप्स असतात. हे मी पुस्तकात लिहिलं आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती जाते, ती टाईम अँड स्पेसमधून जाते, पण ते मॅप्स तसेच असतात. सो फॅन्टम लिम्ब माहिती आहे का कोणाला? फॅन्टम लिम्ब सिंड्रोम असतो एक, की एखाद्याचा अवयव समजा काढून टाकला, म्हणजे समजा असा हात असतो आणि तो म्हणजे कुठल्या तरी याने गेला, कापण्यात आला हात, तर त्या मेंदूला कळत नाही की इथे हात नाही आहे, पंजा नाही आहे म्हणून. तर त्याला ते सेन्सेशन इथे होत असतं. हां, ते इतकं ट्रिकी आहे मेंदू. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ समोरासमोर घालवणं एकमेकांमध्ये. तुमचे टीनेजर्स घरी कोणी असतील किंवा तुमचा संवाद कमी झाला असेल घरच्यामध्ये असताना, तो वाढवा. मोबाईलनी रिप्लेस करू नका फेस टू फेस इंटरॅक्शन. यू गो अँड मीट पीपल. जाऊन नॉक करायचं किंवा फोन करायचा. फोन इज त्यातल्या त्यात मोस्ट कन्व्हिनियन्स म्हणजे असतं फोनचं. नेक्स्ट. हां, सो दिस इज सो इम्पॉर्टंट की इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे मेमरीवर परिणाम जाणवतो का? मेमरी कमी झाल्यासारखी वाटते, थोडंसं डिमेन्शिया वाटतं ना. यू डोंट रिमेंबर. म्हणजे मलाही कधी कधी असं वाटतं, यू डोंट रिमेंबर वॉट एव्हर यू आर रीडिंग. सो माय मॉम डझंट यूज फोन. म्हणजे तिचा छोटा मोबाईल आहे, जो नोकियाचा बेसिक मॉडेल यायचं ना, आणि ती इंटरनेटच यूज करत नाही. तिची फोकस इतका जास्ती आहे की ती 2-3 तास कंटिन्युअस सहज वाचते. आणि सगळे बँकेचे कामं वगैरे ती सगळं हाताने करते अजूनही.
कारण ते आणि तिला सगळं माझ्यापेक्षा जास्त लक्षात राहतं आणि ती ॲनालिसिस पण चांगला करते कुठल्याही गोष्टीचा, कारण तिचा मोबाईलचा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड नाही आहे. म्हणजे हे इथे काय सांगतं की आधी आपल्या पूर्वजांचे मेंदू दिवसाला 2,500 निर्णय घ्यायचे. यू टेक डिसिजन्स राईट, डिफरंट डिसिजन इन युअर लाईफ. आता बिकॉज ऑफ मोबाईलवरून आपण इकडे चेंज करतो, इकडे चेंज करतो, हे करता करता 35,000 डिसिजन्स घ्यावे लागतात मेंदूला इन अ डे. तर इमॅजिन मेंदूला किती लोड येत असेल, किती लोड येत असेल ना, 2,500 कुठे, आणि हे रोज. आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोड इज, तुमच्या मेमरीची कॅपॅसिटी खूप लिमिटेड आहे. सो 50 वर्षापूर्वी जी मेमरीची कॅपॅसिटी होती ती जाताच आहे. पण 50 वर्षापूर्वी आपले आजी आजोबा जे कन्झ्युम करायचे, आपले सिनियर जे कन्झ्युम करायचे इन्फॉर्मेशन, ते प्रमाण खूप कमी होतं. आता तेवढंच इन्फॉर्मेशन मे बी ते त्यांच्या पूर्ण लाईफटाईममध्ये जे कन्झ्युम करायचे, म्हणजे समजा 90 वर्ष जगले तर 90 वर्षामध्ये जितकं वाचतील ते सगळं आपण एका दिवसात वाचतो, इतकी इन्फॉर्मेशन समोर येत असते. दॅट इज इम्पॅक्टिंग द लर्निंग कॅपॅसिटी अँड ओव्हरऑल म्हणजे ब्रेनचं जे वेलबिईंग आहे त्याला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींमुळे. हे कोणी सांगणार नाही. अँड दिस इज मेंटल हेल्थ. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द एक्स्ट्रीम पार्ट. दिस इज डे टू डे मेंटल हेल्थ. एक्झॅक्टली. सो मल्टीटास्किंग आम्ही आता सांगतो की ते अवॉइड करा. माइंडफुलनेस म्हणजे इफ यू आर लुकिंग ॲट मी, इवन इफ यू स्लीप दॅट्स ओके, बट डोंट लुक इन टू द मोबाईल. मला ऐकता ऐकता तुम्हाला झोप लागली तरी काही हरकत नाही, पण मोबाईल बघू नका. बिकॉज त्याच्यात मल्टिपल गोष्टी आहेत. तुमचा डेटा जातो परत. इतकी भारतामध्ये डेटा सिक्युरिटी नाही आहे जितकी परदेशामध्ये आहे. आपला डेटा जातो तर कशाला ह्या गोष्टी करायच्या ना. त्यामुळे नेक्स्ट. सो दिस इज हाऊ यू चेंज युअर ऑटो पायलट मोड. गोष्टी वेगळ्या करून बघायच्या. म्हणजे आज असं बोरिंग वाटत असलं तुम्हाला तरी माझं भाषण तुम्ही ऐकलं 1 तास, इट्स अ डिफरंट थिंग. आणि आज जर तुम्ही नीट झोप घेतली, म्हणजे झोपेचं फंक्शन सांगायचं झालं तर तुमच्या मेंदूमध्ये ते पक्कं होतं. वॉट एव्हर आय एम टेलिंग यू, इफ यू गो टू स्लीप अर्ली ऑर इफ यू गो टू स्लीप नाव, म्हणजे दुपारी जेवण करून झोपलात तर मेंदूमध्ये रात्रीच्या वेळा जी एक हे असते लर्निंग पक्कं होतं. आणि सकाळी जे आपल्याला स्वप्न पडतात ना सकाळच्या वेळेला, ड्रीम स्लीप म्हणतो आपण त्याला, सकाळी सकाळी, सो त्यांनी इमोशनल रेग्युलेशन होतं. दॅट्स वाय यू नीड स्लीप. सो इट इज फॉर लर्निंग अँड इमोशनल रेग्युलेशन. 8 ते 9 तासाची झोप ही तुम्हाला आलीच पाहिजे. 10, 10:30, 11 खूप झाले. आणि सकाळी 6, 6:30पर्यंत उठायचं. लवकर झोपले 10, 10:30ला, वेल अँड गुड. पण झोपेचं फार क्रुशल आहे. झोप इम्पॅक्ट म्हणजे तुमचा चयापचन क्रिया जे म्हणजे डायजेशनवर इम्पॅक्ट करते, ती त्यांनी वजन वाढतं, तुम्हाला खाण्याची इच्छा जास्त होते इफ यू आर स्लीप डिप्राईव्ड, राईट. ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि आपल्या मोबाईलचा झोपेवर परिणाम होतो बिकॉज ऑफ द ब्लू लाईट. त्याची ब्लू लाईटची जी इंटेन्सिटी असते ती खूप जास्ती असते आणि त्यांनी याचा परिणाम होतो. तर नेक्स्ट. सो अगेन हिअर अँड नाऊ, मी ज्या मघाशी सांगितलं की यू हॅव टू स्टार्ट बीइंग इन मोमेंट. आत्ताच्या या क्षणात राहायचं. मल्टीटास्किंग अवॉइड करायचं. जेवताना फक्त जेवायचं, मोबाईल नाही बघायचा. चहा पिताना फक्त चहाच प्यायचा, मोबाईल बघायचा नाही. वॉकिंगला जात असाल तर गाणे न ऐकले तर बरं, नुसतंच जा. यू हॅव टू बी विथ युअर थॉट्स. थोडं शॉकिंग आहे का हे? नेक्स्ट. हां, अगेन तुम्ही ही PPT शेअर करणार आहे, त्यामुळे यू कॅन गो थ्रू इट सेपरेटली. त्यानंतर हां, सो दिस इज समथिंग वी कॉल इट लाईक वेलबिंग. यू हॅव टू मेंटेन अ 6 to 8 hours ऑफ स्लीप. झेपेल इतका व्यायाम करा. सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. दिस इज इम्पॉर्टंट. हॅव्हिंग सनलाईट इन द मॉर्निंग इज इम्पॉर्टंट बिकॉज वी आर सोलर चार्ज. म्हणजे सकाळी लाईट पडला इथे की हा सगळं चार्ज होतं आणि जेव्हा लाईट जातो, सनसेट होतो, तेव्हा सगळं हे ऑफ होतं, म्हणून तुम्ही झोपता. सो वी आर सोलर चार्ज मशीन असं म्हणू शकतो. त्यामुळे आणि ते सेरोटोनिन म्हणतात ना, अँटी डिप्रेसंट देतात लोकांना जनरली, तर ते तुम्ही यू गेट इट फ्रॉम सनलाईट ना. मग विटॅमिन D3 वगैरे ते सगळं आजकाल खूप वाढलं आहे की विटॅमिन D3 कमी असतं, मग लोक गोळ्या घेतात. तर यू गो टू सनलाईट, हॅव 15-20 minutes ऑफ सनलाईट, वॉक, एनिथिंग. इट एनहान्सेस युअर मूड छान राहतो. अँड देन नेक्स्ट इज हां, सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट you have to open up, speak whatever you are going through.
जे काही असेल ते बोलून दाखवायचं. तुमच्या जवळच्या व्यक्तीपाशी बोला तुम्हाला, आणि देर इज नो शेम इन दॅट ना, बिकॉज सो मेनी ऑल ऑफ अस आर इन अ सेम बोट. एकाच बोटमध्ये आहो आपण, सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात तसेच त्रास असतात. त्यामुळे नेक्स्ट आय थिंक 1 तास घेतला मी. येस, थोडं जास्ती झालं का? तुम्हाला वाटत होतं की लोकांना झोप आली, झोप नाही आली, तर ते स्वतःमध्ये आत्ममग्न झाले की हे सगळं आमच्याशी चाललेलं आहे, आणि त्यामुळे ते विचारत होते की हे काय चाललं आहे, मी हे करतोय, मी हे करत नाही. त्यामुळे ते सगळ्यांचं इट इज अ आय ओपनर सगळ्यांसाठी. मॅडम, प्रश्नोत्तरासाठी कदाचित आपण 1 किंवा 2 घेऊ, कारण वेळ झालेली आहे, 11:30 झालेले आहेत. मॅडम, हा जो PPT आहे ते आम्हाला जर मिळालं तर हे सगळे पॉईंट्स, कारण मागून अशी शंका होती की ते पॉईंट्स काही आहेत यातून बाहेर पडण्यासाठी वगैरे, काही पॉईंट्स नक्कीच आपल्याला ते एखादे ट्रिगर करू शकतात. तर ते PPT आमच्यापर्यंत जर आले तर ते पॉईंट्स तुमच्यापर्यंत आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू. फादर डॉमिनिक आपले पॅरिश प्रीस्ट आज आलेले आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. फादर, वी वेलकम यू, थँक्यू व्हेरी मच. तर आपण 1-2 सर घेऊन वाइंड अप करूया, कारण इट इज ऑलरेडी 11:30, आणि मग त्यानंतर अजून लांबणं म्हणजे थोडंसं हे होईल. एक लेडीज आणि एक जेंट्स. मॅडम, तुम्ही मोबाईलवर बरंचसं बोललात. आज इथे बरंच बसलेल्या आया किंवा आज्यांचा एक मोठा प्रश्न आहे की त्यांची लहान मुलं त्यांच्यापुढे मोबाईल ठेवल्याशिवाय दूध पित नाहीत, खात नाहीत, काहीच नाही. जरा त्यांनी काय करावं? मी आधीच सांगितलं होतं, लहान मुलांना मोबाईल देणं म्हणजे तुम्ही त्यांना दारूची बाटली लावता तोंडाला, साध्या भाषेत सांगायचं तर. कोणालाही, म्हणजे मी पण बघते, पण द्यायचंच नाही. तुमचा पेशन्स कमी पडतो आहे. आधी नव्हतं का? म्हणजे आमच्या लहानपणी तर हे नसताना लहान मुलांचे टँट्रम थोडे सहन करून घेणं, त्यांना एंगेज करून खाऊ घालणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला कोणाला सांगायचं असेल त्या आयांना हेच सांगा की त्यांना, लहान मुलांना दारू बॉटल लावता तुम्ही तोंडाला, आणि खूप भयानक डॅमेज करतं मोबाईल. हां, थोडा पेशन्स पाहिजे. पेशन्स नाही आहे, पेशन्स कमी पडतो आहे. मोबाईल देऊ नका मुलांना. आता लेटेस्ट आहे की UKनी 16 वर्षाच्या खालील, ब्रिटननी 16 वर्षाच्या खालील मुलांच्या मोबाईलवर बंदी आणली आहे. त्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचं झालं आहे, मला वाटते फिनलँड झालं आहे. अनेक कम्युनिटीज मला माहिती आहे. एक वाचली होती बातमी मी, बोहरा कम्युनिटीनी त्यांनी सांगितलं की 16च्या खाली मुलांवर आम्ही बंदी घालणार. आता महाराष्ट्रात पण तर आला आहे, वाचली मी बातमी. गावांनी पण काही लोकांनी हे केलं की त्यांना मुलांना खेळू द्या, आणि सोशल स्किल्सच डेव्हलप होत नाही त्यांच्या. ते हे सतत असं स्क्रीन हे करत असतात. सोशल स्किल्स पाहिजे ना, आणि चेहरे वाचता आले पाहिजे ना आपल्याला. कोणाच्या चेहऱ्यावर काय सुरू आहे, बॉडी लँग्वेज. आपलं 90% कम्युनिकेशन हे बॉडी लँग्वेजमधून होतं. म्हणजे मला कळतं, मघाशी त्या इथे बसल्या होत्या ना, त्या इथे आल्या त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात, म्हणजे असे त्यांचे डोळे लाल झाले होते आणि पाणी आलं होतं डोळ्यामध्ये. म्हणजे शी मस्ट बी रिमेंबरिंग सिस्टर, आणि ते त्यांना भरून आलं. हे कळतं ना समोरच्या व्यक्तीकडून. पण आता असं झालं आहे, म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा टीनेजर्स येतात, त्यांच्या आईवडील आणतात अर्थात, त्या मुलींना रस्ते लक्षात राहत नाही, 20-22 वर्षाचे आहेत, कारण त्यांना गुगल मॅपची इतकी सवय पडली आहे. आपण काय करतो, हां इथे दिसलं होतं हे लक्षात ठेवतो, मग चालत म्हणजे विचारत, आणि विचारलं तर काय हरकत आहे कोणाला. ते मोबाईलवर जातात, तर त्यांना रस्तेच लक्षात नाही आहेत अनेकांना, आणि इतके उतावळे, इतके इम्पल्सिव्ह आहेत. आणि त्याच्यामुळेच हे बरेचसे गुन्हे पहा यंगस्टर जे करतात आहेत ना, बिकॉज दे हॅव अ व्हेरी लेस सेल्फ कंट्रोल, किंवा सेल्फ कंट्रोल ब्लर असतो. क्रिस, हॅलो सर एक सेकंड क्रिस यू हाय मॅम. माझ्याकडे भरपूर क्वेश्चन्स आहेत, पण त्याच्यातले 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हणाला की रात्री झोपण्याच्या अगोदर स्क्रीन बघायची नाही, किंवा लेट्स से 1 तास अगोदर तरी. पण मला वाटते बहुतांश लोक, किंवा 18 to 45च्या एजमध्ये, 18 नाही 25 to 45च्या एजमध्ये जे आहेत, मोस्टली ते आमच्याकडे कॉर्पोरेट आणि फायनान्स सेक्टरमध्ये भरपूर जण आहेत जे वर्क फ्रॉम होम करतात, किंवा घरी येऊन कामावरून आलं तरी काम करतात. तो कामाचा प्रेशर असतो, म्हणून मला नाही वाटत, किंवा मी स्वतः 1 तास अगोदर स्क्रीन बंद करून झोपत नाही आहे. हे कशासाठी? कारण कामाचं प्रेशर असतं. अँड द सेकंड थिंग इज द सायकोलॉजिकल इफेक्ट इन दिस एज ग्रुप ऑफ अ कॉम्पिटिशन बिईंग विथ अदर्स. ती बॅलन्स लाईफ जी तुम्ही सांगता जगण्यासाठी, की सकाळी उठल्यावर सण घेतलं पाहिजे, किंवा
काय म्हणतात एक्सरसाइज केली पाहिजे, जे या वयोगटामध्ये खूप कमी आहे. ते कशासाठी कमी आहे? कारण समाजामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये म्हणजे कसं इथून कुठेही झालं किंवा कम्पॅरिझनची भावना आहे की सक्सेसफुल होण्यासाठी जे काय करावं लागतं, असं म्हणतात की सक्सेसफुलसाठी यू हॅव टू वर्क हार्ड 18 hours, जिथे मेंटल स्ट्रेस किंवा जे काय दॅट इज अ थिंग विच इज गोईंग ऑन इन करंट यूथ बेसिकली 25 to 45च्या एजमध्ये. तर ही जी सायकोलॉजिकल थिंकिंग आहे हे कसं बीट करता येईल तेच ते मी ते ओके व्हॉट इज काउन्सिलिंगसाठी. पण काउन्सिलिंगसाठी भरपूर जणं असे आहेत की काउन्सिल जाण्यासाठी खूप जणं घाबरतात, कारण त्यांना जज करण्यासाठी भरपूर जणं आहेत. नाही सांगायचं नाही, पण तरी इट्स व्हेरी कॉमन अराउंड. आय एम सेईंग विथ रेफरन्स टू द कम्युनिटी. लेट्स से वसई विरारमध्ये तुम्ही बघितलं तर काउन्सिलिंग इथे जे ते काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे किती जणं काउन्सिलिंगसाठी जातात हे तुम्ही विचारलं तर खूप आश्चर्य आहे. ते खूप कमी जणं असतील. सेकंड थिंग जी आहे, कोरोनानंतरचा जो हेल्थ बेनिफिट किंवा हेल्थ सायकोलॉजिकली जो अफेक्ट झाला आहे तो आयडिया करायचा. आहे सायकोलॉजिकली की माझं काहीही झालं तर मला हार्ट अटॅक म्हणजे कोविड नंतर जे हार्ट अटॅक माझ्याकडे असे लोक खूप येतात की हार्ट तोही अटॅक प्रश्न आमच्याकडे आमच्या या समाजामध्ये भरपूर वावरत आहे. तर त्यावर सुद्धा तुम्ही काहीतरी सोल्युशन दिलं तर बरं होईल. थँक्यू. थँक्यू. दोन्ही प्रश्न फार प्रॅक्टिकल आहेत. एक त्यांनी म्हटलं 25 ते 45 त्या एज ग्रुपमध्ये मी पण येते की कॉर्पोरेटमध्ये लोक आहेत, तर मी कॉर्पोरेटमधल्या लोकांचं पण काउन्सिलिंग करते. तर थोडं कुठेतरी बाउंड्रीज घालून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि आत्ता काल परवा पुण्यामध्ये एक केस आली. तो मुलगा हायली क्वालिफाईड होता, महाराष्ट्रीयन, आणि पण तो ना कुठेतरी जॉबच नाही मिळाला. ते कुक्कुटपालन का काहीतरी कशात काम करायचा आणि त्यांनी आत्महत्या केली की तो पडून गेला. काल मला कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, हे माहीत नाही. पण हे खोट्या प्रतिष्ठेच्या नादाला लागणं आणि हे पॅकेजेसच्या मागे लागणं, म्हणजे आता ज्या वेस्टर्न कंट्रीज मी सांगितल्या त्यांनी 6-6.5 तासाचा 4 दिवसांचा वर्क वीक केला आहे. अँड दे आर आस्किंग पीपल टू फोकस मोर ऑन फ्री टाईम. म्हणजे मी म्हणते मला वेळ आहे, मला माशा मारील मी, माझा वेळ आहे ना, माझा वेळ मी काही करेल त्याच्यामध्ये. तर हा जो फ्री टाईम आहे हा आपल्याकडून ॲक्च्युली ती जी लक्झरी आहे फ्री टाईम असणं, लोकांसोबत वेळ घालवणं, तर हे काढून घेतलं आहे कॉर्पोरेटने. हे खूप कॉर्पोरेट आपल्या डोक्यावर बसलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मी तेच म्हटलं ना की डेटा जातो, त्यामुळे काउन्सिलिंगला लाजायचं नाही. अँड कोणीही तुम्ही आलं काउन्सिलिंगला, ग्रुप काउन्सिलिंग पण पॉसिबल आहे. म्हणजे देर आर पीपल ग्रुप थेरपी ज्याला म्हणतात ना, तर हे पण पॉसिबल आहे जिथे थोडंसं तुमचं अल्कोहोल ॲनॉनिमस जे करतात तर त्याच्यामुळे ना थोडी जी लज्जा असते ना ती कमी होते. ज्या जजमेंटची ही पण फिलिंग कमी होते. आणि याला पण असेच प्रश्न आहे, याला पण असेच प्रश्न आहे, मलाही तसेच प्रश्न आहे. त्यामुळे मी काही एकटा नाही आहे ही पण फिलिंग येते. त्यामुळे काउन्सिलिंग आणि मला असं वाटतं कन्फेशनचा पार्ट हा आपल्यामध्ये, कन्फेशनचं तर फार हेल्पफुल आहे. तेच काउन्सिलिंग तेच करतं ना. काउन्सिलिंग काय वेगळं करतं? आमच्याकडे जेव्हा लोक येतात ना, आम्ही गोळ्या औषधं त्यांना देत नाही. अगदी गरज असेल तर रेफर करतो, पण आम्ही बिलीफ सिस्टीमवर ह्या काम करतो की असंच करायचं आहे, की समाजाने हे स्टँडर्ड घालून दिले, मग असं करायला पाहिजे, हीच गाडी घ्यायला पाहिजे. माझ्याकडे कार होती, आय सोल्ड इट. मला लक्षात आलं की ह्याचं हे फालतूचा पांढरा हत्ती म्हणतो आम्ही त्याला, पांढरा हत्ती आहे पोषणं, मला नको आहे लोकांना दाखवायला. गाड्या किती पुण्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा, वाय कांट यू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट ना. तर हे खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागून ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत की स्टेटस टाकलंच पाहिजे सगळीकडे. रोज स्टेटस टाकतात लोक, रोज काय टाकतात. आमच्या इथे आहे बा, म्हणजे माझ्या परिसरात असेच आहेत लोक. याला सोशल अप्रुव्हल, व्हॅलिडेशन याच्या मागे धावू नका. यू कॅन अर्न मनी. हां सॉरी, दुसऱ्यांना दाखवायला काय, हां काय करायचं आहे ना. मी 50,000 कमवू, 1 लाख महिना कमवू की 1 करोड महिना कमवू, मला नाही दाखवायची इच्छा. माझ्या जवळचे जेवढे लोक आहेत तेवढे महत्त्वाचे. वाय शुड आय गो अँड डिस्प्ले, पुट इट ऑन डिस्प्ले टू की मी एवढं हे करते बा, माझे एवढे अचीवमेंट्स आहेत. आणि याच्यात कारण सोशल मीडिया आहे. इट चेंज आवर सायकोलॉजी इन लास्ट 10-15 years की आपण दुसऱ्यांकरताच करतो सगळ्या गोष्टी. आम्ही आता मध्ये कोकणात गेली होती 3 दिवस, मी खूप मजा केली. कोकणामध्ये मस्त मासे खाल्ले, सोलकढी पिली भरपूर आणि छान छान कपडे घालून फोटो काढले. पण मी कुठेही टाकले नाही की माझी प्रायव्हेट ट्रिप होती आणि मी ते ठेवते प्रायव्हेट, की कशाला मी सांगू कोणाला ना. आणि दुसरा प्रश्न होता तुमचा की हॅलो, हेल्थचा पार्ट.
त्याला पण काउन्सिलिंग हे मदत करतं. दॅट इज एन्झायटी, जे मी तुम्हाला सांगितलं ना. आणि असं छोट्या छोट्या गोष्टींनी लगेच ट्रिगर जर होत असाल तुम्ही, तर थोडं डॉक्टरला जाऊन विचारा आणि रेग्युलर चेकअप करत राहायचं. आणि काय म्हणतात त्याला, जे व्हायचं ते होतं, त्याची चिंता नाही करत बसायची. म्हणजे चिंता चितेपर्यंत नेते असं म्हणतात. त्यामुळे चिंता, ओव्हर थिंकिंग हा पार्ट आहे ना, तर हा माइंडफुलनेसनी करायचा. आणि ब्रीदिंग, म्हणजे मी आता इथे घेतलं नाही, पण ब्रीदिंग जे योगा करतात तर योगा करा. योगाने खूप फरक पडतो. योगाने बेसिकली तुम्ही स्टे इन द मोमेंट. आणि ब्रीदिंग इज अ रिमोट कंट्रोल टू युअर बॉडी. आणि लाफिंग, सो लाफ्टर आणि ब्रीदिंग या 2 गोष्टींनी तुमची बॉडी आहे त्या मोमेंटमध्ये राहते. इट्स अ रिमोट कंट्रोल. प्रॉपर तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम त्यांनी शांत होऊन जाते. डिड आय आन्सर यू क्वेश्चन्स? काउन्सिलिंगला तुम्ही लाजू नका. मी म्हणेल कोणालाही काउन्सिलिंगची गरज असेल आपल्या कम्युनिटीमध्ये तुमची, आणि कम्युनिटीमधला काउन्सिलिंग प्रिफर करा. इतर ठिकाणी थोडंसं मग हे होतं. येस. हां मॅडम, आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही सोशल मीडिया जर वापरला नाही तर आम्ही बरेच मागे राहू शकतो. आणि ह्या स्पर्धे म्हणजे सोशल मीडिया जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा आमच्या कामाच्या वेळेला मी नकळत फेसबुक किंवा इंस्टाग्राममध्ये जाऊ शकतो. मग ह्या वेळेला काय करावं? माझ्याकडे मी मला मोबाईल कोणापाशी माझा मोबाईल मी दिला आहे. मी 1-2 लिंक्स पाठवते. त्याच्यामध्ये मी गुगल ओपन केला की मला सजेशन्स येत नाही, किंवा मी यूट्यूब ओपन केलं की मला सजेशन येत नाही, कारण मी हिस्ट्री ऑफ करून टाकली आहे. कारण आपण सचिन तेंडुलकर जर टाईप केलं तर नंतर आपल्याला सचिन तेंडुलकरवरचे सगळे यायला लागतात. तर त्याला एक आहे, म्हणजे हे थोडं तुमच्या याच्यामध्ये, तुमच्या कम्युनिटीमध्ये जे थोडे टेक्निकली साऊंड लोक असतील त्यांच्याकडून मोबाईलची ॲडजस्टमेंट करून घ्या. इंस्टाग्राम, फेसबुक, इवन इफ यू, म्हणजे त्याला मिनिमलिस्टिक ॲप आहे मी जी वापरते. मी थोडं पेड सबस्क्रिप्शन घेतलं आहे त्याचं. तर त्याच्यामध्ये मिनिमलिस्टिक ॲपमध्ये ते तुम्हाला सांगतं की किती वेळ वापरला मोबाईल. डिजिटल वेलबिंगमध्ये पण सांगतं. तर हे जे आहे ना, हे थोडं नवीन जे सायबरमध्ये आहेत किंवा जे डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे त्यांच्याकडून हे शिकून घ्यायचं. हे मी केलं आहे. आणि आपला मोबाईलचा यूज आपण ट्रॅक करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा मोबाईल बघायची इच्छा झाली ना, यू गो फॉर अ वॉक, यू टेक सम ब्रीदिंग स्पेसेस. कारण कसं असतं, जनरली स्ट्रेस आला म्हणजे लोक ते मोबाईलकडे सुटणार नक्कीच नाहीत. तर कुठेतरी एंड करण्याच्या हिशोबाने हा मी एंड सेशन करतो. फक्त लेस्ली एक बोल उत्तर येईल की नाही मला माहिती. त्यानंतर आपण सिस्टरांच्या प्रतिमेला पुष्पांजली देणार आहोत. तर त्यासाठी थांबावं आणि पुष्पांजली देऊन मग आपण या कार्यक्रमाची सांगता करतो. लेस्ली मॅडम एक प्रश्न होता. आपण आता मगाशी डिस्कस केलं की स्क्रीन टाईम कमी केलं पाहिजे, परंतु सध्याचं कसं जनरेशन फास्ट आहे आपण म्हणतो ना, तर इंटरनेटवरती काही ॲप्स आहेत जे आपण ऑडिबल बुक्स म्हणतो ना, की ऐकतो आपण वाचण्यापेक्षा. किंवा मग काही लोकांना गाणी ऐकण्याची वगैरे सवय असते झोपताना किंवा झोपायच्या आधी किंवा प्रवास करताना वगैरे. तर ह्याविषयी तुमचं काय मत आहे की ह्या गोष्टी की ऐकणं आहे, बुक्स ऐकणं किंवा गाणी ऐकणं ठीक आहे. मी पण काय करते, मला पॉडकास्ट ऐकायला, मी पॉडकास्ट खूप ऐकते. पॉडकास्ट ऐकते जस्ट लाईक रेडिओ. मी त्याला स्पीकरवर लावून ठेवते आणि मी समजा जेवण झालं तर मला 20 मिनटं चालायचं आहे तर मी तसं करते. हां, पण इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर स्क्रीन, म्हणजे जे काही स्क्रीन रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही स्केचिंग करा. झोपायच्या वेळेला जे म्हणतात, यू नीड टू रिलॅक्स युअर माइंड. मेंदू हायपर स्टिम्युलेट झाला आहे आपला. मोबाईलमुळे काय करतं, मेंदूला तर ते स्टिम्युलेट करतो आणि सतत ते बघून बघून आणखी स्टिम्युलेशन वाढतं. अँड दॅट इज हाऊ इट इम्पॅक्ट्स युअर स्लीप. तुम्हाला झोप जर हवी असेल आणि यू नीड डीप वर्क आणि डिजिटल मिनिमलिझम नावाचे 2 पुस्तकं आहेत. मी सरांना फॉरवर्ड करते नाव. तर एका मॅथमॅटिक्सच्या प्रोफेसरने लिहिली आहे US आणि ही इज लाईक 43-44. तो माणूस सोशल मीडियावर कधीच आला नाही, कधीच नाही. त्याचा टेड टॉक पण आहे. तो म्हणे सोशल मीडिया नाही वापरल्याने तुमचा फोकस. आता तुम्हाला वाटतं, पण हे जे मोठे टेकचे बिलेनियर्स आहे ज्यांनी आपल्याला या ॲप्स दिल्या आहेत, ते स्वतः ते फार ॲप कमी वापरतात किंवा माइंडफुली वापरतात. ते टेक व्हेरी रेग्युलर ब्रेक्स अवे फ्रॉम ऑल दीज थिंग्स. म्हणजे जंगलात केबिन असेल मायक्रोसॉफ्टचे, 2 तास 2 दिवस 3 दिवस जाऊन जातात. आणि ह्या ज्या आयडियाज येतात त्यांना, दे नीड लॉट ऑफ अलोन टाईम. यू नीड टू स्पेंड लॉट ऑफ, आपले जे पूर्वीच्या काळात होतं ना, लॉट ऑफ अलोन टाईम. कुठले लिहायचं असेल किंवा काही तुम्हाला एक प्रोवोकिंग थॉट येत असेल, दॅट कम्स ओनली वेन यू आर नॉट डिस्ट्रॅक्टेड, वेन यू आर फोकस, वेन यू आर अवे फ्रॉम. आणि निसर्गात वेळ घालवा. नाऊ इट्स अ प्रिस्क्राईब थिंग. UKमध्ये डिप्रेशन करता, मूवमेंट म्हणजे रनिंग, इवन अडिक्शन करता
रनिंग किंवा जे काही तुमचं हे आहे वेळ घालवणं, निसर्गामध्ये वेळ घालणं, लोकांशी बोलणं, हे प्रिस्क्राईब करतात, ते प्रिस्क्रिप्शन लिहून देतात डॉक्टर्स. संपूर्ण असं वाटणारं खरं व्याख्यान आहे आणि 1 तासाच्या मॅडमच्या व्याख्यानामध्ये आपल्या प्रत्येकासाठी कदाचित 1 मिनिट असेल, कोणतं तरी 1 मिनिट मॅडमनी बोललं असेल जे आपल्यासाठी असेल ते घ्या. वारंवार अशा मानसिक आरोग्यावर आपण नक्कीच सेशन घेत राहू. मॅडमचं पुस्तक जे आहे मॅडम पुस्तक मानसिक आघात समजून घेताना खाली विक्रीसाठी आहे, जाताना आपण ते पुस्तक जरूर विकत घ्या. मॅडम थँक्यू व्हेरी मच, तुम्ही पुण्याहून आलात. अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून बीसीसीबी मध्ये आहे का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का? मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही? डिजिटल बँकिंग, NRI सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, 0 प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह